क्या म्हणता मुलांनो, कैसा गया हिंदी का पेपर? अभी हम लोग कल तो हिंदी में बात कर रहे थे, आज सडनली मराठी। तो यस, ऐसा देश वैसा भेस। कल हम लोग हिंदी सीखे और मराठी इज हार्ड। मराठी इज हार्ड, अरे काहे का हार्ड रे, महाराष्ट्र में रहते हो तो हार्ड होना नहीं चाहिए, और मैं हूँ ना इजी बनाने के लिए। क्यों डरते हो? मराठी है कल सबका, तो मराठी हम लोग करेंगे। एक मिनट बच्चों, मराठी में पेपर पैटर्न आपको पता है क्या आने वाला है, फिर भी हम लोग एक बार सब देख लेंगे। मराठीमध्ये बोलूँ कि हिंदीमध्ये बोलूँ? बिकॉज क्या हुआ है बच्चों, बहुत सारे बच्चे जो है वो हमारे मराठी मीडियम जो मराठी पेपर दे रहे हैं वो हिंदी मीडियम से भी है। बहुत इंडियन मेरे पर्सनल स्टूडेंट बहुत है कि जो हिंदी हो के भी, मतलब उन्होंने वो मराठी बैकग्राउंड नहीं है फिर भी उन्होंने मराठी लैंग्वेज लिया है, तो बहुत अच्छा है उनके लिए। तो देखिए, आप मराठीमध्ये बोलेन आणि मध्ये मध्ये हिंदीमध्ये बोलेन, चालेल ना? चला सुरुवात करूया आपण। गद्य मराठी 12वी कृतीपत्रिका। आणि थँक्यू, खूप छान छान कमेंट केलं कालच्या पेपरसाठी, आणि मुलांनी म्हणलं की खूप चांगला पेपर गेला, खूप व्यवस्थित आम्हाला समजलं, आणि आज तर मराठीमध्ये तुम्हाला इतकं सोपं करणार आहे मी ग्रामर, तुम्ही विचारही केला नसेल की इतकं सोप्या पद्धतीने ग्रामर असेल शिकायला। आणि काय कोण म्हणलं टाईम चेंज करा, असं करा, अरे काय गरज आहे, 10 मिनटात ग्रामर शिकणार, कशाला मग पूर्ण दिवस घालायचं? एन्जॉय, 10 मिनटं शिकवायला आहे ना मी ग्रामर तुम्हाला। बघा, घटकनीय गुणविभाग, गद्याला आहेत तुम्हाला 20, म्हणजे तुम्हाला माहिती आहे हर एक लेसन के 20 मार्क्स। पद्य म्हणजे कविता 16 मार्क। साहित्य प्रकार, साहित्य प्रकारला आहेत 20, आणि ते मग गढी येतं, ती अनुची येतं, शोध येतं, आणि कथा हे 3ला येणार 10 मार्क। आणि उपयोजित लेखन, उपयोजित लेखन पण 14 मार्काचं असणार आहे। आणि व्याकरण आणि लेखन, आपल्याला इथे हिंदीमध्ये कुठच्याही प्रकारचं व्याकरण स्टोरी रायटिंग म्हणा किंवा निबंध म्हणा, जाहिरात म्हणा, असं कुठंही नव्हतं, इथेही नाही आहे। इथे फक्त आपल्याला निबंध आहे, खूप सुंदर निबंध असतो रे, फक्त तो इतका छान निबंध असतो, 10 मार्काचा निबंध असतो, सोपे विषय असतात। मागच्या वर्षाचे विषय तुम्हाला सांगू का मी पाहिलेला अविस्मरणीय सामना, माझे आवडते शिक्षक, मी शाळेची घंटा बोलतीये, आपले बेल आपली, सूर्य उगवला नाही तर बाबा, हा तर आम्ही 5वीत लिहित होतो निबंध, किती सोपा आहे ना। आणि नंतर ना आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान काय आहे मी तुम्हाला शिकवतीये, तर तुम्हाला तो स्थान माहितीच असायला पाहिजे। तर नाही, आपली आई म्हणा, आजी म्हणा, तेव्हापासूनची जे महात्मा आपल्या सावित्रीबाई फुलेंनी आज जे केलं त्यांनी केलं, म्हणून मी आज तुम्हाला शिकवतीये। तर ते स्थान त्यांचं आहे, हे सगळा मान जो आहे तो आधी त्यांचा आहे, तर त्यांना द्यायला पाहिजे। खूप महान असे आहेत, त्यांच्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले आहेत, आणि त्यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, या सगळ्यांनी। आणि आपले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्त्रीचा सन्मान, स्त्रीबद्दल शिकवलं, त्यासाठी आपण हे आज आम्ही शिकवतो। त्याबद्दल पण खूप सारे लिहिता येते, हे तुम्हाला पॉईंट सांगते मी, हे जे सांगते ते आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान हे त्यावेळेस भक्कम झालं, म्हणून आजची स्त्री इथे उभारून कॅमेरा पुढं तुम्हाला शिकवतीये। तर मुलांनो, गद्य विभागमध्ये आकलनकृती 2, आकलनकृती म्हणजे जे लिहिलेलं असतं पैसेजमध्ये बघून तुम्हाला लिहायचं आहे। बच्चों पैसेज क्या देख के मराठी हो गया, चलो देखो बच्चों का कमेंट देखो, मेरा हिंदी हो गया फिर भी मैं मराठी देख रहा हूँ, बाप रे, ये होता है अप्रिसिएट जो बच्चों को जो मुझे मिलना चाहिए। वेरी गुड, किस बच्चे ने कहा कि मेरा हिंदी कल हो गया फिर भी मैं आज मराठी देख रहा हूँ, गुड बच्चा एंड थैंक यू। आकलनकृती 2 मार्काची आहे। आकलनकृती म्हणजे इथे तुम्हाला पॅसेज दिला जातो, ते तुम्हाला बघून लिहायचं आहे। मग स्वमत आहे, पर्सनल रिस्पॉन्स, मराठी भाषिक आहोत आपण, खूप सारं मोकळं होता येतं आपल्याला, खूप सोप्या पद्धतीने, आणि 2 प्रकारची देतात बरं का। स्वमतमध्ये इथे अथवा असतं, एक तर असतो अथवामध्ये एक तर ॲज अ पॅसेज रिलेटेड तुम्हाला येतं, आणि एक स्वमत म्हणजे स्वतःचं अभिप्राय तिथे आपल्याला लिहायचं आहे। दोन्हींपैकी तुम्ही काही लिहू शकता, मी तुम्हाला दोन्ही सांगणार आहे। कृती त्यांपैकी एक सोडवणे, बघा इथं तेच लिहिलं आहे, स्वमत आणि अभिव्यक्ती म्हणजे स्वतः अनुभवलेलं काही आपलं काही विचार असतील ते आपल्याला इथे लिहायचे आहेत बाळांनो। मग पुन्हा तसंच आहे सेम 8 गुणांसाठी,
आणि अपठित गद्य म्हणजे इथे येणार आहे तुम्हाला अनसीन पॅसेज, जो आहे 4 मार्काचा आणि ते कुठचाही ब्रीफ येणार नाही आहे, हे आपल्याला लिहायचं आहे मनाने. ओके बाळांनो. आता पुढे बघा, पुढे आहे पद्य विभाग. पद्य विभाग 16 मार्कांसाठी आहे. अपेक्षित कौशल्य, आकलन, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य, रसग्रहण सगळं आहे. हे पण 2 मार्क आणि 8 मार्क. जरा रॅपिडली करूया आपण, आपल्याला ग्रामर शिकायचं आहे सोप्या पद्धतीने. आणि पठित पद्य पाठावर आधारित अकृतीसाठी दिलेली कविता सोडून आणि याच्यामध्ये 4 काव्यपंक्ती देऊन त्याचा अर्थ उलगाडून दाखवणे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही कवितेचा त्यामध्ये अर्थ देणार, 4 प्रकार देणार आणि ते आपल्याला लिहायचं आहे. मी त्या कवितेबद्दल पण मी तुम्हाला थोडं लिटिल बिट मी थोडे कोटेशन देते मी प्रत्येक कवितेचे, की असं आलं तर याबद्दल ही कविता आहे की नाही. सोपं असं टेन्शन घेतलेलं ना सगळ्यांनी, कसं होईल काय होईल म्हणून, पण आपण बेस्ट करणार आहोत आज. आणि रसग्रहण आधारित कृती आहे आणि रसग्रहण काव्यसौंदर्य पण तेच आहे की 4 ते 6 काव्यपंक्ती देऊन तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे किंवा रसग्रहण करायचे. तर ते दोन्ही पण आपण आज चर्चा करूयात. पुन्हा आहे बाळांनो इथे साहित्य प्रकार, कथा येणार आहे, आकलन कृती सेम आणि 1 मार्काचं येणार आणि 2 मार्काचं आकलन कृती. आपल्याला पॅसेजच बघून येथे उत्तर लिहायचं आहे. पठित कथांवर आधारित 4 कृती देणे, त्यांपैकी 2 सोडवणे अपेक्षित, प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती. तर याच्यामध्ये बघा पठित कथा आपण 3 बघितलेत की नाही, कथा आणि शोध आणि गढी, किती सुंदर होत्या ना त्या. तर त्याच्यावर तुम्हाला उत्तरं लिहायची आहे ती. आणि याच्यानंतर बाळांनो उपयोजित लेखन आहे. मग त्याच्यामध्ये माहितीपत्रक आहे, मुलाखत आहे, फीचर लेखन आहे, असे 4-5 जे प्रकार आहेत त्याच्यावर पण त्यांनी 1 ते 4 उपयोजित घटकांवर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती दिलेली आहे त्याने. आणि उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य कृती आहे, तेही 10 मार्काचं आहे. आणि व्याकरण आणि लेखन, व्याकरणमध्ये वाक्यरूपांतरण, समास, प्रयोग, अलंकार, वाक्यप्रचार. वाक्यप्रचार तुम्हाला करायचं आहे, टेक्स्च्युअली करायचं आहे. मी इथे जे महत्त्वाचं आहे ते मी सांगेनच, पण हा जो प्रकार आहे तो शक्यतो जास्त त्याचा नाही, ते तुम्हाला आकलन करून ते करायचं आहे. बाकी वाक्यरूपांतरण, समास, प्रयोग आणि अलंकार हे मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीमध्ये कोणता शब्द शेवटच्या शब्दावरून तो कसा ओळखायचा किंवा मधल्या शब्दांवरून प्रयोग कसा ओळखायचा, अलंकार कसा ओळखायचा, समास काय ट्रिक आहे, हे सगळं मी आज तुम्हाला शिकवणार आहे. निबंध आहे, हे सगळे निबंध लिहायचं नाही आहे, त्यातल्या त्यात तुम्ही कुठचंही निबंध. आता मुलांचा प्रश्न असतो, मिस मी यातलं कुठलं लिहू शकतो किंवा शकते. तर माझ्या मते लिहायला तर सगळे सोपे आहेत, पण जास्तीत जास्त आपण ना 4थ्या नंबर जो असतो कल्पनाप्रधान आयडियल निबंध एसे जो असतो त्याच्यावर मुलं जास्त भर देतात ते लिहिण्यामागे. कारण कल्पनामध्ये काय फेका लपटा काही लिहा चालतं. वैचारिक निबंध पूर्ण विचारक क्षमता आपल्याला लिहावं लागतो, इतिहासातील लोकांचा त्याच्यामध्ये उल्लेख करावं लागतं आणि आजची स्थिती हे सगळं वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य हे पाहून तुम्हाला वैचारिक लिहावं लागतो. आणि व्यक्तिचित्रणात्मक म्हणजे कोणा व्यक्तीबद्दल तो निबंध असतो किंवा आवडते शिक्षक आयडियल आपल्यासमोर जे आदर्श आहेत त्यांच्याबद्दल तो निबंध असतो. आणि वर्णनात्मक निबंध म्हणजे तुम्ही काही पाहिलेलं आहे त्याबद्दल त्याचा एक्सपिरियन्स लिहा किंवा फर्स्ट आणि फोर्थ हे लिहायला थोडंसं मुलांना सोपं जातं, काय म्हणतात स्मूथ जातं, थोडंसं पटकन लिहितात मुलं आणि आकलन पटकन करतात. तर हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. आणि पुन्हा पुन्हा हे सांगत नाही मी, काल सगळं सांगितलेलं की हे मार्क एवढे म्हणजे असतात पर्सेंटेज आणि त्यापैकी आपल्याला 28 ऑप्शन देतात, 28 मार्काचं ऑप्शन देतात, पण त्यात ग्राह्य पकडलं जातं फक्त 20 मार्क. ओके बाळांनो. तो वो सब ऐसे ही है. कल जो मैंने पढ़ाया था, जो हमारे हिंदी भाषी के जो मराठी दे रहे हैं पेपर, उनके लिए भी मैं बीच में हिंदी बोलूँगी. अगर कहीं पे आपको लगता है कि नहीं मराठी में ही बोलिए, वैसे आप कमेंट कीजिए तो मैं आपको मैं वैसे भी आप करवा दूँगी. कमेंट मैं सबके बाद में पढ़ूँगी, अभी कमेंट बैठने जाऊँगी तो मेरा पेपर रह जाएगा बच्चों. चलो हम लोग स्टार्ट करते हैं, डोंट वेस्ट टाइम. हम लोग अपने पेपर पे जाएंगे डायरेक्टली. ओके. यहाँ से है फर्स्ट, यस सेकेंड पैरा. देखिए यहाँ पे बोल्ड कृति पत्रिका मार्च 2022 की ये पेपर है, वो हम लोग रैपिडली सॉल्व करेंगे. हर एक आंसर नहीं देखेंगे,
जो इम्पोर्टेंट है वो मैं बच्चों को बताऊंगी। एक पैसेज करेंगे, फिर बाद में हम लोग जो है वो ओरली सब बता के हम लोग आगे आगे चले जाएंगे बच्चों। चलो मैं आपको बताती हूँ, मेरे हाथ में भी पेपर है। देखो गड़बड़ में मैंने आप अरेंज भी नहीं किया मेरा पेपर। दृकश्राव्य दालनातील, अभी ये जो चैप्टर है वो वीरांना सलामी, बहुत अच्छा चॅप्टर आहे। पर्सनली मैंने इतना एन्जॉय किया था ये चॅप्टर पढ़ाते हुए। खूप छान आहे हा धडा। आपल्या वीरांना सलामी आणि त्या एक मॅडम आहेत, त्या गेलेल्या स्वतः, आणि त्यांची ही खरी कहाणी आहे। म्हणजे असं नाही की फक्त ऐकीव आहे किंवा कथा म्हणून आहे, असं काही नाही। त्यांनी शपथ घेतलं तिथे गेल्यावर की मी 5 वर्ष पुढे येणार, मी प्रत्येक वर्षी लोकांना घेऊन येणार, आणि रक्षाबंधनचा जो सण आहे, पवित्र सण आहे, ते आपल्या भारतीय जवानांसोबत या साजरी करू इच्छितात। आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं। तर तिथे कोणी महिला भेटते, त्यांना ती म्हणते की तुम्ही थोडी तरी लाज बाळगा, मी माझ्या मुलाला देशासाठी कुर्बान केलं आहे, तुम्ही देशासाठी तुम्ही काय करू शकता, काय करू शकतो आपण, काहीच नाही। मग ती एकदम स्तब्ध झाली। असं खूप छान आहे कहाणी, हो की नाही? तर त्याबद्दल हे आहे। तर दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे, आता इथे 2 उत्तर आहे आपल्याला। आता मागच्या पानावर जावं लागेल। ओके, नाही मराठीचं असं आहे की पुढच्या पानावर आहे, हिंदीला मागच्या पानावर होतं। हे बघा आता मुलांना, यहाँ पे बहुत बच्चे जो हिंदी है उनको मराठी अंडरस्टैंडिंग होती है या तो लिखने में कुछ दिक्कत होती है, उन बच्चों के लिए कीवर्ड लेना है बेटा। जैसे दृकश्राव्य, दृकश्राव्य कहाँ पे है देखना है कि मुझे यहाँ पे दृकश्राव्य कहाँ मिलता है। देखिए यहाँ पे कारगिलाची युद्ध, ये दिखा दृकश्राव्य, यस। तो यहाँ पे कैसा होता है, जैसे मैंने हिंदी में बोला, फर्स्ट फुल स्टॉप टू नेक्स्ट फुल स्टॉप, बस इतना ही होता है। तो यहाँ पे आंसर क्या होगा, तो यहाँ पे कर्तृत्व तो सगळा फिल्म दृकश्राव्य। क्वेश्चन क्या है, दृकश्राव्य दालनातील कारीगर युद्धाच्या फिल्ममधील थरार काय होता, तर थरार म्हणजे, अभी देखिए यहाँ पे तेवढ्यात एक तरुणी लष्कराधिकारी तिथे आली। यहाँ से लेके आप मेन आंसर क्या है, तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस। हे त्यांनी जे फिल्म बघितली त्याच्यामध्ये हे मूळ जे आहेत हे आशावाद आणि जे होते ते सगळे हा थरार आहे। आता दुसरं बघा मुलांनो, कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये। आता कार्य, लेखिकेने तर आपल्या शपथ घेतली होती की माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन। कोणत्या गोष्टीला, शिस्त, निष्ठा, समर्पण, तो गोष्ट वेगळा, ते आपल्या या पॅसेजचा तो एक पार्ट आहे की त्या ज्या यांनी आहेत आपल्या लेखिकेने ही शपथ घेतली होती। तर त्यांनी काय शपथ करायची, काय कार्य त्यांनी केली, तर त्यांनी अशी कार्य केली की निदान वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन, म्हणजे त्यांच्यासाठी मी गाणं म्हणेन, त्यांचे विजयी गीत जे आहे ते मी गाईन, आणि निदान पुढील 5 वर्षे नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन, असं त्यांची ती शपथ घेतल्यानंतरची कार्य होती। ओके, आता आपण इथे बघू शकतो, ब्रीफ सांगते मी बाळांनो तुम्हाला। ही 2 उत्तरं तर आपली झाली आहे। ब्रीफ आपल्याला याच पानावर मिळेल। ओके, खाली आहे ब्रीफ, नेक्स्ट पानावर असेल। येस, हे बघा आता इथे हां, स्वमत अभिव्यक्ती, शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा, किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा। अरे किती लिहिता येतं रे, सैनिकी जीवन आणि आपण सामान्य नागरिक, तुच्छ आहोत आपण काहीच नाही। औक्षण जर कोणाला आठवत असेल 10वीची कविता औक्षण, त्यामध्ये किती सारं वर्णिलेलं आहे आपल्या शूरवीरांबद्दल। ती अख्ख्या कवितेचा जरी तुम्ही इथं अर्थ लिहिलात आणि त्याच्या विरुद्ध आपलं जीवन लिहिलात, तुम्हाला यात पूर्ण पैकीच्या पैकी, आणि मुलांनो 4 मार्काचं आहे बरं का पर्सनल रिस्पॉन्स, इथे 1, 2, 3 नाही आहे, इथे पूर्णतः 4 मार्काचं आहे। म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 3 पॅरेग्राफ आणि 15 ते
मिनिमम 12 ते आणि मॅक्झिमम 15 लाईन तरी तुम्हाला इथं लिहिणं अनिवार्य आहे, बरोबर. आता याचं शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये याचा अर्थ मिळेल की नतमस्तक झाल्या त्या, किती कष्टप्रद आहे त्यांचं जीवन त्यांना समजलं, डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी स्मारकाला सलाम केला आणि शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून आपल्या लेखिका आहेत त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. किती लहान वय होतं, 22-23 वर्षांची ती तेजोमय मुलं, त्यांना आशीर्वाद द्यायचा की त्यांना नमन करायचं हे खूप दुर्दैव असतं कोणत्याही मोठ्या माणसांसाठी. तर त्यांनी वचन घेतलं की मी येईन वगैरे हे सगळं लिहायचं आहे. आणि इथं आपला तो मी सांगितलं जसं औक्षण कविता आहे तेही लिहिलं तरी तुम्ही चालेल. आता इथे बघा ही कविता आहे. ज्यावर बसून पाखरं पॅसेज आहे हे पण. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे. पहाटेचं नव्हतं का हो वर्णन, ते पहाटेच्या झाडाचं वर्णन करा, पहाटेच्या वेळेचं वर्णन करा ते आहे. आणि यात बघा आपल्याला काय सांगितलेला पहिला प्रश्न असा आहे, ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ते झाड. आता कोणत्या झाडावर बसून कुजबुजतात? गुलमोहर आणि जॅकरॉन. तर कुजबुजू लागले, आपापसात हलकेच कुजबुजू लागले. मिळालं का कुजबुजू लागले हा शब्द? मग आपल्याला नाही समजलं तर इथे कुठल्या फुलाचं नाव येतं का हो मुलांनो? नाही येत की नाही? मग मला माहिती आहे की गुलमोहर हे फूल आहे, जॅकरॉनचं फूल आहे, ते लिहायचं, तुम्हाला तो मार्क मिळून जाणार. ही 2 झाडांची नावं आहेत. आणि आता पुढचं लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव इथे आहे. पहाट अनुभवलं कसं त्यांनी, अनुभवण्याजोगा आहे मला. लोभसवाणा नाजूक तरल अनुभव मला वाटला. तर पहाट कशी अनोखा, लोभसवाणा, नाजूक आणि तरल अशी त्यांची पहाट आहे. आता याच्यात बघा स्वमत अभिव्यक्त काय केलं आहे. पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दात लिहा किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात वर्णन करा. आता आपण पहाटे उठतो कधीतरी, हे तरी करा. किंवा काय करायचं आहे, यातलेच काही शब्द घेऊन तुम्ही सकाळी उठलात आणि हे सगळं तुम्ही अनुभवले हे पण लिहू शकता. मुलांनो मी काल पण हे सांगितलं होतं, मैं आज भी यही बोल रही हूँ कि आपको पेपर जो है वो भर भर के लिखना है. लैंग्वेज पेपर है, अटेंड एवरी क्वेश्चन एंड एवरी जो आपको अगर एक्स्ट्रा भी कुछ लिखना है वो भी लिख सकते हो. तुम्हाला सगळं इथे लिहिणं अनिवार्य आहे. जेवढं तुम्ही भरभरून लिहाल तेवढं चांगलं आहे. आता बघा तुम्हाला इथं ऑप्शन पण दिलं आहे, एकतर अभिव्यक्ती लिहा किंवा स्वमत लिहा. मग त्या पॅसेजमधूनही लिहू शकतो की पहाट आणि पाखरे, पाखरांचं जिथं जिथं संदर्भ आला आहे ते लिहू शकता तुम्ही पहाट पाखरांचं. त्यामुळं स्वमत काय, कसं लिहायचं, अरे शक्यच नाही, खूप सोपं आहे. यातलंही लिहू शकता किंवा जसं मी सांगितलं तुम्हाला पहाट अनुभवलेली कशी तुम्ही पहाट अनुभवता, तर यातली वाक्य मी अनुभवते असंही लिहू शकता. आता आपण पुढे जाऊयात. हा बघा हे प्रश्न आहे, अर्थयुक्त असणारे आणि अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य जो उलगडतो तो साहित्यकृती. आता पहिलं बघा मुलांनो, साहित्यकृतींनी शब्दांनी बनलेली असते. अर्थ काय, प्रश्न काय, अर्थयुक्त असणारे. काय अर्थयुक्त असणारे, तर अर्थयुक्त असणारे फक्त शब्द आहे. किती आहे मुलांनो, शब्द. आणि त्या मार्क देतात 1. जर नाही समजलं, काही काही मुलांचा प्रश्न असतो की नाही मिस मला ना तो यातलं कुठला उत्तर आहे मला समजत नाही, असं माझ्या खूप स्टुडंटचं होत आहे. त्यांना मी एकच म्हणते की बाळा नाही समजलं ना तर इथून ते अर्थयुक्त असतात इथे लिही. त्यातला तो आन्सर शब्द 2 वेळा आलाय तर मार्क तर द्यावंच लागतील त्यांना. मिळालं उत्तर. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा उलगडतो तो. आता उलगडतो काय उलगडतो, तर आशय उलगडतो. हे बघा इथे कुठेतरी असेल आशय. मिळालं उत्तर. एवढंच उत्तर आहे. पण आपल्याला उलगडतो कीवर्ड, एक कीवर्ड घ्यायचा आहे आणि तो पहिल्या पूर्णविरामापासून ते दुसऱ्या पूर्णविराम ज्याला म्हणतात फुल स्टॉप तिथे आपल्याला थांबायचं आहे. समजलं बाळांनो. पहिला आपला पेपर झालेला आहे. आता आपण तिसरा आपण बघूयात. माणसाची व्यवहाराची बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा. माणसाची व्यवहाराची बोलण्याची वैशिष्ट्ये कोणती असतात? 2 उत्तरं लिहायची. तिथे आपल्याला कुठला अभिप्राय लिहायचा नाही आहे. तर बघायचं माणसाचे सर्वसाधारण बोलणे हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे, निर्देशनात्मक, भावनात्मक, विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक अंतर असू शकते. वसंत अबाजी डहाके.
यांनी हे लिहिलेलं साहित्य आहे. आता आपण पुढे कवितांकडे जाऊया. आणि आपली पहिली कविता आहे, भारूड आहे. ही कविता नाही आहे, हे भारूड आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे भारूड आहे. आणि सुरेश भट लिखित जे आपली कविता होती रंग माझा वेगळा, हे गझल आहे, कविता नाही आहे. तर ते फक्त दोनच तुम्ही वेगळे घ्या की सुरेश भटांनी जे लिहिलेलं आहे रंग माझा वेगळा हे गझल आहे, आणि हे जे आहे आपले विंचू चावला, तर हा विंचू चावला म्हणजे हे भारूड आहे. आणि हे जे भारूड आहे हे विंचू म्हणजे तो खराचा विंचू नाही आहे, तो आहे आपले जे दुर्गुण आहेत, तो आपले इतके वाढलेत की त्याचं आपल्याला इतकं स्वतःला त्रास होतो आहे, त्याची दाहकता पूर्ण शरीरभर पसरली आहे आणि त्यामुळं फणफणतं आहे पूर्ण अंग. तर त्याला शांत कसं करायचं? काही करायचं नाही, सज्जनांचे विचार ऐकायचे, सज्जनांच्या मार्गांवर चालायचं, तत्वगुणांचा अंगारा इथे लावायचा आहे. तत्वगुण आहेत, चांगले गुण आहेत, ते आपल्याला आपल्या अंगी बाळगायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या मार्गावर चालायचं आहे. हेच या कवितेचा अर्थ आहे. आता मला बघा, काम क्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय काय? तर याचा अर्थ, याचा दोन अर्थ उत्तर येतो की एकतर याचा उपाय काय आहे, तर उपाय आहे आपल्याला तमोगुण अंगायचा आहे, म्हणजे चांगले गुण आपल्याला अंगीकारायचे आहेत, आणि सत्वगुणांचा इथे अंगारा लावायचा आहे. म्हणजे अंगारा म्हणजे काय, असं उदबत्ती का की ते काहीतरी ॲश वगैरे मिळतं ते काही लावायचं नाही आहे, तर जे चांगले गुण आहेत ते आपल्याला स्वतःमध्ये आपल्याला डेव्हलप करायची म्हणण्यापेक्षा अंगीकारायची आहेत आपल्याला. ओके, आता पुढे बघा, सत्व उतारा देऊन म्हणजे काय? तर सत्व उतारा देऊन म्हणजे जीवनसत्व देऊन, सत्वगुणांचा आश्रय घेऊन, सात्विक आहार का सत्वाचे महत्त्व आहे, सत्वगुणांचा आश्रय घ्यायचा आपल्याला. म्हणजे चांगले गुण, सत्वगुण म्हणजे काय, जे सत्याच्या मार्गावरचे गुण असतात, म्हणजे त्याला खरे गुणी म्हणू शकतात, सत्यगुणी म्हणू शकतात, ते असतात सत्वगुण, चांगले गुण, ते आपल्याला अंगीकारायचे आहेत. विंचू चावला वृश्चिक चावला या शब्दाचा द्विरुक्तीमुळे काय होते, तर विंचू चावला वृश्चिक चावलामध्ये भारूड उत्तम गाता येतो का? नाही, काहीच गरज नाही. भारूडाला अर्थ पण प्राप्त होत नाही, भारूड अधिक रंजक होत नाही, वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. आता या वेदना म्हणजे कशा येतो बाळांनो? वेदना म्हणजे काय, मला खरंच विंचू चावून वेदना होतात का? नाही, तर ॲक्च्युली मी माझ्या जे काही बॅड क्वालिटी आहेत, तर त्यासाठी जे बॅड क्वालिटी मला दूर सारायचं आहेत आणि मला त्याचाच त्रास होतो की अरे किती वाईट आहे मी, आणि हे माझं वाईट पण मला बाजूला सारायचं आहे, तर त्यासाठी मला चांगले गुण अंगीकारायचे आहेत आणि ती वेदना मला दाटपणे जाणवते की मी किती वाईट आहे, याच्यावरून हे समजतं. ओके बाळांनो, आता पुढे हां, हे बघा कविता आहे आणि मी कविता सगळे तुम्हाला सांगते, थोडक्यात समजावून सांगते. आधी पेपर होऊ देत, मुलांना खूप सारे प्रश्न येतात की कविता आम्हाला थोडे समजावून सांगा. तर क्वेश्चन लिहायचं नाही आहे बाळांनो. कोणी आता विचारलं की परीक्षेमध्ये क्वेश्चन लिहायचे आहेत का? नाही, क्वेश्चन कसे लिहायचे आहेत मी तुम्हाला सांगते. आता इथे जर त्यांनी इथे जर चौकोन दिला असेल तर चौकोन आपल्यालाही बनवायचे. इथे चौकोन नाही दिला, काहीच गरज नाही. कृती 2 उत्तर लिहायचं. कृती 2 फक्त मेन आन्सर, यू राईट ओनली मेन आन्सर. तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ नाही, तुम्हाला हे लिहायचं आहे आणि पुढे उत्तर. आता तुम्ही म्हणाल मिस मला हे पण नाही लिहायचं, ओके ना, उत्तर तरी लिहा. ओके फाईन. आता पुढे बघा बाळांनो, येस, हे कविता आहे. मी कविता तुम्हाला सगळ्या मी लास्टला समजावते सोप्या पद्धतीने. अभिव्यक्ती, सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल? सद्गुण तुम्हाला तुमच्यामध्ये तुम्हाला हवे आहेत तर तुम्ही काय कराल? तर मी उत्तर तुम्हाला सांगते. जर सद्गुण तुम्हाला अंगी बाणवून घ्यायचे असेल तर तुम्हाला एकतर सत्वगुण, आपल्याला चांगल्या माणसांची संगत हवी आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतरनं तुम्हाला सगळ्यांशी चांगलं वागावं लागेल. सद्गुण म्हणजे ज्ञान. ओके, सॉक्रेटिसचे मत प्रसिद्ध आहे. ऑरिस्टॉटल म्हणतो विवेकशील जीवन म्हणजे सद्गुणी माणसाचे जीवन होय. आता तुम्हाला ॲरिस्टॉटल वगैरे नाही लिहायचं आहे तर सरळ लिहा की महान व्यक्ती म्हणतात. महान कोणीतरी म्हणून गेलं आहे, बास ना, तुम्हाला सोपं करून दिली मी. कोणी महान व्यक्तीने म्हणून गेलं आहे की सद्गुण हा कृतीमुळे निर्माण होणाऱ्या सवयीचा भाग आहे. सद्गुण म्हणजे काय? जे आपण रोज वागतो,
आता समोरच्यानी आपल्याला स्माईल दिली, मी तिकडं तोंड केलं, तरी माझं सद्गुण होईल का? अजिबात नाही. तर मी त्याला बघून तेवढंच मी आत्मीयतेने, लहान मुलं असो किंवा म्हातारा माणूस असो, मी त्याला रिप्लाय केलं किंवा मी स्वतःहून जरी केलं, ते माझं सद्गुण आहे, ते माझी गुड क्वालिटी आहे. तर आपल्याला आपल्या गुड क्वालिटीजबद्दल लिहायचे आहेत. त्यासाठी कोणताही सद्गुण अंगी बाणण्यासाठी आपले चांगले विचार असावे, आपले वाचन चांगले असावे आणि चिंतनाची आवश्यकता असते. येस, चिंतन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वतः विचार करणं की मी आज दिवसभर किती वाईट वागले, मी आज काय चुकीचं केले, मी आज काय खोटं बोलले, हे सगळं असतं चिंतनाचा भाग. म्हणून मी अनेक चांगले ग्रंथ वाचून सद्गुण अंगीकारेन आणि आपल्यासाठी दुर्गुण ओळखून तो कमी करणे हा सुद्धा अंगी बाणण्याचा एक भाग आहे. सरी वाफ्यात कांदा लावते, कल्पना दुधाळे यांची ही कविता आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा जो असतो तो आपल्या शेतकरी महिलेचा असतो. या शेतकरी महिला दिवस रात्र खांद्याला खांदा लावून आपल्या शेतकऱ्याची पूर्णतः मदत करतात शेतीमध्ये. मग तो सण असो, वार असो, आपल्यासाठी नवीन कपडे, उत्सव, हे सगळं आपल्यासाठी असतं. त्या आपल्या अन्नदात्याला फक्त त्याला तो आपला अन्न आणि आपल्यापर्यंत ते कसं पोचावं, ते कसं व्यवस्थित शेती पूर्ण त्यांची समृद्धीस यावी, हेच फक्त त्यांच्या मागे त्यांचं कार्य असतं. सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई जी लावते. मी शेतात म्हणजे कल्पना दुधाळे या शेतकरीच्या वास्तवतेचे वर्णन करताना वाफ्यांमध्ये कांद्याची रोपं लावत आहे. वाफा म्हणजे ते पॅरलल लाईन बनवतात शेतीसाठी. ती म्हणजे ही कांद्याची रोपं नसून तिथं मी जीव कांद्याच्या रोपांच्या रूपात मी लावते. म्हणजे ते थोडा थोडा जीव काढून मी तिथं लावते. म्हणजे मी पूर्ण वेळ तिथं देते आहे. माझा जो वेळ दुसरीकडे अपेक्षित आहे माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या स्वतःसाठी, तो न देता मी ते माझा जीव ते कांद्याच्या रोपांच्या रूपात लावते आहे. ती शेतकरी महिला अतिशय जीव ओतून शेतात काम करते. तिच्या शेतातील पिकावर तिचे जीवापाड प्रेम आहे. तिच्या काळ्याभोर जमिनीत कांद्याची लागवड करून ती काळभोर शेत हिरवं करते आहे. कांद्याचं पीक चांगलं यावं म्हणून ती शेतात अतिशय काम घेत आहे, कष्ट करत आहे. आता पुढे, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत बाई मी नांदते बाई नांदते. म्हणजे ते जातं की तेच काळ्या आईला जे मी सांगितलं त्या दोन्हींचा अर्थ आहे. आता इथे काव्य सौंदर्य म्हणजे काय असतो? 4 मार्काचा प्रश्न आहे. आपल्याला रसग्रहण करायचं आहे किंवा आपल्याला काव्य सौंदर्य करायचं आहे. अंगणात थांबलेल्या आरशातील स्त्री, खूप सुंदर आहे की नाही कविता ही. तर अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत देण्याचंही भान नाही ग तुला. बघा, घरी जाऊन आईला विचारा पहिला आधी कशी होतीस आणि आता कशी. आधी अल्लड होती, स्वतःसाठी जगणारी होती, स्वतःमध्ये रमणारी होती आणि स्वतःसाठी वेळ देणारी होती. आणि आजची तुमची आई म्हणा किंवा मी म्हणा, आता आमचं काम, मग मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या घरासाठी, संसारासाठी एवढा आम्हाला वेळ द्यावा लागतो की मी कोण हा प्रश्न आम्हाला बाजूला सारावा लागतो. सगळ्या स्त्रीचा, मी कोणतीही म्हणत नाही, ती घरात बसणारी स्त्री असो किंवा काम करणारी दुसरी स्त्री असो, दोघांची व्यथा ही सेम आहे. तर अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित करणारे भाव्य सौंदर्य काय आहेत? तर आरशातील स्त्रिया कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे, खूपच सुंदर ही कविता आहे. या आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती आपल्याला सगळं करून देता येते आणि अत्यंत वेदना प्रत्ययकारी शब्दात हे सर्व मांडलेलं आहे. आरशाबाहेरील स्त्री ही, एक मिनिट, ओके, आरशाबाहेरील स्त्री ही आपल्या आरशाच्या आतील स्त्रीला, आपल्या प्रतिबिंबास ती म्हणते की पूर्वी तू सर्वत्र बहर येणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गळून गेली आहेस, मूक अबोल सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारखा मुलायम मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. म्हणजे वाट पाहत आहेत त्या बाहेर, आणि तू काय करते? दार उघडून त्यांच्या मनात कवटाळून घेण्याचंही भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्यावेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळली आहे. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाचा स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा राहिलेली आहेस. वाट पाहणारे प्रेयस चांदणे
पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमातून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययरित्या खूप सुंदर प्रकारे या मांडलेल्या आहेत आणि या विरोधात अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी अशी प्रतिमा आपल्या आरशातील बाहेरील स्त्रीला मिळालेली आहे. आता मुलांना बघा, इथं रसग्रहण करायचं आहे. मी सांगितलं की हे गझल आहे, सुरेश भटांची कविता आहे, गझल आहे. रंग माझा वेगळा. सांगतो माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोळा. वरील ओळींचा रसग्रहण करा. या कवितेत या गझलामध्ये आपल्याला गझलकार सुरेश भट असं सांगतात की दुनिया जी आहे ती खूप स्वार्थी झाली आहे आणि पीडक आणि पीडित या दोन समाजवर्गात हे डिवाईड झाली आहे आणि त्यामध्ये अनेक लोक जी आहेत ती पीडा सहन करतात. जे आहे ते निमूटपणे सहन करतात. जे चाललंय ते चालायचं, भ्रष्टाचार असो काही असो, ते डोळे बंद करतात आणि चालतात. ते म्हणतात की अशा जे वाईट अनुभव आलेत किंवा वाईटातून गेलेली लोक आहेत त्यांच्यासाठी मी खमका उभा आहे. मी कधीही स्वार्थपणाचा लोभ आणत नाही. मी माझ्या दुःखाचा उत्सव करत नाही की मला इतके दुःख आहेत सांगा. मी दुसऱ्यांच्या दुःखांवर हलकंसं फुंकर घालायला इथं आलेलो आहे. त्यामुळे हे म्हणतात की आशय सौंदर्य. आता याच्यामध्ये 3 प्रकार येतात. याच्यामध्ये जे आहे ते 3 प्रकार येतात. मी लिहिते. पहिला येतो आशय सौंदर्य. आशय सौंदर्य लिहायचं आपल्याला. व्यवस्थित मुलांनो लक्ष द्या. आपल्याला रसग्रहणमध्ये स्वतःहून 3 पॉईंट द्यायचे आहेत. त्यांनी कुठचंही आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य प्रकार लिहून देत नाहीत. आपल्याला हे लिहायचं आहे आशय सौंदर्य. त्याच्यानंतर आहे काव्य सौंदर्य. मी हे काय करायचं ते पण तुम्हाला सांगते. फक्त या 3 बाबी तुम्ही आता सध्या लक्षात घ्या. आणि तिसरं आहे भाषा सौंदर्य. तिसरं आहे भाषा सौंदर्य. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. आता आशय सौंदर्यामध्ये काय करायचं आहे बघा. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली मी कलंदर माणूस आहे असे विचार रंग माझा वेगळा या गझलातून सुरेश भटे मांडताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपल्याला आशय सौंदर्य प्रत्येक कविताचं कुठं मिळणार माहिती. तुम्ही कविता बघता आणि त्या कवितेमध्ये तुम्हाला पहिले जे मूल्य संदेश म्हणा किंवा पाठपरिचयमध्ये जे शेवटची 3 लाईन असतात ना, मी हिंदीमध्ये पण हेच सांगितलं होतं. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तेच हे म्हणजे आशय सौंदर्य. मी तुम्हाला थोडक्यात नंतरनं सांगेलही. आधी आपण पेपर पूर्ण करूयात. आशय सौंदर्य म्हणजे त्या कवितेतला जे शेवटचे 3 लाईन असतात की कविता कशावर लिहिलेली आहे, का लिहिलेली आहे, तो आशय कवितेचा. काव्य सौंदर्य म्हणजे या 4 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. त्याला म्हणतात काव्य सौंदर्य. म्हणजे उपरोक्त ओळी कवी असा मांडतो की 4ही बाजूंनी या दिशा ही माणसे मनाला जीवनाचे सार लागतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतो, लंगडा म्हणतो आणि जो नीट पाहतो त्याला आंधळा म्हणतात. मला हे दिसतं चुकीचं आहे, अरे बाबांनो चुकीचं आहे, अरे तू अंधा आहे असं म्हणतात लोक. ढोंगी माणसांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केलेली आहे. जिथे अंधार दारिद्र्याचा काळोख. आता अंधार म्हणजे खरंच अंधार नाही, दारिद्र्यामुळं जिथे काळोख आहे अशा नैराश्य काळ्या मध्यरात्री सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. म्हणजे इतरांचा अन्याय होतो आणि मी शांत बसणार नाही आहे, मी त्यातून पेटून उठणार. मी सगळ्यांचे प्रश्न समोर आणणार आणि या सगळ्यांचा मी सूर्य होणार. म्हणजे सगळ्यांचे अन्याय झालेले आहेत, जे पीडित लोक आहेत त्यांच्यावर मी त्यांना कोणताही अन्याय सहन करू न देणारा त्यांचा एक दुवा मी बनणार आहे. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. आता बघा भाषा सौंदर्यामध्ये काय म्हणजे यांनी जे हे गझल लिहिलं आहे त्याबद्दल तुम्हाला त्यांची भाषा कशी वाटली. तर असं लिहायचं आहे की रमेश भटांच्या या कवितेत गझले यापे सुरेश भटांच्या, इथे बाय मिस्टेकली रमेश झालं आहे, सुरेश भटांच्या या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. या रचनेत अत्यंत यमकाचा रदीफ ठळकपणे वापरला आहे.
सावल्यांचा झळा, दुःखांचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य यांसारख्या प्रतिमा वेगवेगळ्या नवीन शब्द आहेत, तडफदार आणि ओजस्वी शब्द, तसेच शब्दांची ठोस पकड यांमुळे हे गझल अतिशय उत्कृष्ट झाले आहे. आता ही झाली कवितेची भाषा. मुलांनो, आपण काय लिहू शकता? गझल अतिशय सुंदर लिहिलेली आहे, रदफ आहे, गझलमध्ये सोप्या शब्दात लिहिलेली आहे, सोप्या शब्दात मांडणी आहे, त्यामुळे हृदयाच्या अंतर्गाभाऱ्यापर्यंत ही गझल जाते. झालं ना? मोठी मोठी शब्द मराठीची हृदयाच्या गाभाऱ्यापर्यंत. अरे यार, सब कविता को कॉमन लिखो ये चलेगा की आणि कविता असेल तर कविता अत्यंत स्वतंत्र, यात स्वतंत्रपणाने मांडलेले हे विचार आहे. समाज प्रबोधनकारी असे विचार सुंदर भाषेमध्ये लिहिलेले आहे. भाषा अगदी साधी सरळ असल्यामुळे पटकन कवितेचा अर्थ उमगू लागतो. मिळालं? भाषा सौंदर्य हे जे मी सांगितलं हे त्यांच्याप्रमाणे, आणि हे जे मी आता सांगते ते सोप्या पद्धतीने सगळ्यांना कॉमन. रिपीट करू बघा. भाषा सौंदर्य. सुरेश भटांच्या या कवितेत सुरेश भटांनी जे गझल लिहिलं आहे ते अत्यंत रदीफ ठळकपणे यमकाचा रदीफ जो आहे तो ठळकपणे मांडला आहे. यातली जी शब्द आहेत ती एकदम सहज आणि व्यवस्थित आमच्यापर्यंत पोचतात. कविता साधी सरळ रसाळ भाषेत, गझल साध्या सरळ रसाळ भाषेत लिहिल्यामुळे ते आपल्या अंतर्मनात हे उमटू लागतात, त्याचे प्रतिबिंब, आणि हृदयाच्या गाभाऱ्यापर्यंत हे आपल्याला ही कविता पोहोचून जाते. आता मी बाळांनो कुठच्याही कवितेचं नाव लिहिले नाही, तुम्ही प्रत्येकाला तुम्ही हे वापरा. मिळाले की नाही 2 मार्क. हेही सोपं आहे वरचं, किंवा हे आहे ना, ह्याचंही लिहू शकता, किंवा हे तर रेडी आहे आपल्याकडे. आशय लिहायचा, काव्य लिहायचं आणि भाषा सौंदर्य लिहायचं. समजलं तुम्हाला हे? आता बाळांनो आपल्या पुढच्या पेजवर जाऊया. कथाकार. आता कथा हे आपल्याला साहित्य प्रकार आहे, कथा हे एकच आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न उत्तरं इथं लिहायची आहेत. बघा इथं काय म्हणतात प्रश्न. येस. कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक. तो प्रतिमेला काय काय विचार मांडतात, एखाद्या घटनेत वास्तवाचे आणि कल्पनेचे रंग भरणे हे कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य आहे. कथाकाराने मनेच्या कथेच्या अनुषंगाने. आता हे जे उत्तर आपण 2 मार्काचा लिहितो तिथे आपल्याला पॉइंट वाईज लिहिणं गरजेचं आहे. आता हे पहिला प्रश्न आहे बघा. कथाकाराच्या प्रभावशक्तीचे कार्य लिहा. तर प्रभावशक्तीचं कार्य काय? एखाद्या घटने वास्तवाचे कल्परंग भरतो. आणि शक्यतो मुलांनो 99% चान्सेस असे आहेत की पहिला जो उत्तर असतो तो पहिल्या 3 ते 4 ओळीत असतो, तरचा त्या 3 ते 4 ओळीच्या नंतर नसतो. तर हे महत्त्वाचं आहे. पहिलं तुम्ही इथं शोधून कधीच मिळणार नाही, पण मी हे सांगते की 99% असं प्रत्येक पहिल्या दिला असतो. कुठंतरी क्वचित ते कुठंतरी मध्ये मिळतं, पण शक्यतो पहिल्या पॅरेग्राफमध्ये पहिलं आन्सर किंवा उत्तर हे मिळणं शक्यता दाट असते. त्यामुळं पहिल्याच ह्याला तुम्ही जोर धरा आणि तिथेच तुम्हाला उत्तर मिळेल. आणि प्रयोजन लिहा. प्रयोजना शब्द शोधायचा आणि कुठे प्रयोजन आहे ते आपल्याला लिहायचे. आता दुसरं बघा. कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेतलेले घटक कोणते आहेत? तर हे पॉईंट वाईज लिहायचे की पात्र म्हणजे कथातील शब्द स्वरूप व्यक्तीच. आता यातले आपल्याला बघा पात्र चित्रणा कथेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आता याला कसं लिहायचं मी ट्रिक सांगते तुम्हाला. पहिलं घ्यायचं पॅरेग्राफ, यातली महत्त्वाची 2 ओळी लिहायची, दुसऱ्या पॅरेग्राफमधली महत्त्वाची 2 ओळी लिहायची, तिसऱ्या पॅरेग्राफमधली महत्त्वाची 2 लिहायची आणि द्यायचं नंबर 1 2 3. कुठे अवघड आहे? अवघड आहे? फक्त घाबरायचं मराठी हार्ड आहे, मराठी जमत नाही. अरे किती सोपं आहे. आता पुढे बघा. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे. ॲक्च्युअलमध्ये डॉक्टर फक्त रुग्णाला औषध देऊन जातो आणि रुग्णाला औषधासह त्याला दिवसभर मानसिक शारीरिक सांभाळणं कार्य हे नर्सचं आहे. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकजण कोणी कोणी कशा प्रकारे नर्स, परिचारिका यांना आपण शुश्रूषा करताना आपण पाहिलेलं आहे, म्हणजे आपण त्यांना बघितलेलं आहे. तर इथे सांगतात की उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा हे आपल्या अनुचं आहे की नाही. अनुला 5 वर्ष स्वतंत्र राहायचं होतं, कोणाच्या दडपणाखाली राहायचं नव्हतं. आपण आईवडिलांच्या आधिपत्यात खाली राहतो. मग ते तिला यात त्यांनी काय म्हणले बघा. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असून नर्स या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे.
बघा, डॉक्टरी पेशात ज्ञान लागतो आणि नर्स या पेशात मन लागतं. डॉक्टरच्या स्टेथोस्कोप रुग्णाच्या फक्त छातीपर्यंत पोचतो, तर नर्सचा हात काळजाच्या आत जातो. एखाद्या रुग्णाच्या रोगाचे निदान करता आले की डॉक्टरचे कार्य संपते, पण नर्स रुग्णाला समजून घेतात. नर्स रोगाच्या माहितीपेक्षा माणसाच्या माहितीला अधिक महत्त्व देतात. नर्स रुग्णाचा ताप आणि मनस्ताप दोन्हीही सहन करावा लागतो. इरिटेड होतो, चिडतो, ते फक्त नर्सला सहन करतो. डॉक्टरांपुढे आपल्याला बोलायचे नसते, आपण हिंमत करत नाही, आणि जोही आपला उद्रेक आहे आपण त्या नर्सबाईंसमोर काढतो. तर नर्स रुग्णांचं आहे आणि उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा दोन्हींचं निवारण करण्याचं काम आपल्या नर्सताईंचं आहे. आणि त्यामुळे उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे हे अगदीच कठीण आहे आणि खूपच कठीण आहे, हे वाक्य इथे शोभतं. गडी कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. काय गुरुजींनी केलं, किती सुंदर आहे. आपला मुलगा गेला, संपत गेला, मुलाला पण त्यांनी बघितलं नाही, आणि किती किती काय 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 केलं त्या गुरुजींनी. आणि ती गुढी ढासळत चाललेली ती प्रतिमारूपी जे होतं त्यांच्या गावामध्ये, ते ढासळत चाललं. हे वऱ्हाडी भाषेतलं थोडं आहे आणि माझ्यामध्ये खूप सुंदर आहे. हे एकदा आपण वाचायला गेलं किंवा आपल्याला अंडरस्टँड झालं तर हे खूप सोप्या पद्धतीने आपण इथे करू शकतो. तर थोडक्यात काय, गडीचा गावातील सत्तास्थानाचे प्रतीक म्हणजे गडी. ओके, गडीचा गावावर प्रभाव असायचा, तसाच गावाला गडीचा आधारही असायचा. हे जे आहे ते मूळ समजून घ्या. तुम्ही यातले 4-5 वाक्य प्रत्येक गडीच्या कुठच्याही आपण आले प्रश्न त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, तर स्वातंत्र्यानंतरनं गडी आपले सत्तास्थान गमावून बसते. असे असले तरी तिचा आधार होता. उन्हा पावसातल्या तोंड देत त्यांच्याशी झगडत गडी ताट तशीच उभी होती. हळूहळू गडी ही खंगत गेली आणि चारही बाजूने कणाकणाने ती कोसळू लागली. गावातील उचापती लोक तर होतेच आणि गडी पाडण्याची वाटच पाहतच होते. गाववाल्यांना गडी कोसळली तर तिच्या खालीची पांढरी माती हवी होती. गाव खरं तर चांगल्या दिशेने चालले होते, पण उचापती लोकांनी गावाला वाईट दिशेला ढकललं. गावाची विकासाची गती गावाची ढासली. जे गडीचे झाले तेच गावाचेही झाले. गडी ही कथा त्या लहानशा गावांच्या स्थित्यंतराचे पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली अगदी तशीच गडीचीही पडझड झाली. तीच गत बापू गुरुजींचीही झाली. बापू गुरुजी यांनी गाव त्यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजेच गडी होय. त्यांना तो सत्कार मिळणार होता आणि त्या सत्कारांच्या साठी ते आलेले, पण पूर्ण स्मृतीने ते एकदम हे झाले, पूर्ण हृदयद्रावक असं त्यांना सगळं आठवलं की मी इथंपर्यंत पोचण्यासाठी किती कष्टा खाल्ल्या, किती खस्ता खाल्ल्या. कष्ट आणि खस्त हे शब्दही त्यांच्यासाठी अपुरे आहेत. त्यांचं जर आपल्याला द्यायचं असेल संदर्भ तर शोधकथेच्या नायिकेचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा. आपली अणूबद्दल लिहायचं आपल्याला. ऐका, शोध या कथेची नायिका अणू आहे. ती 4 चौघींसारखी एक तरुणी आहे. तिचे व्यक्तिमत्वाचे रसायनच वेगळे आहे. ती पूर्णतः वेगळी मुलगी आहे. वरवर पाहता ती थोडीशी विचित्र वाटते, पण तशी ती नाही. ती एक स्वतंत्र बुद्धीची आजच्या काळातली तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागवा पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावरती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे निर्णय घेते. स्वतंत्र बुद्धीने समाजाला समजून घेण्यासाठी आणि त्यावरून मी जज करणार समाजाला, असा तिचा मेन मुद्दा असतो. तर समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या आणि मोठ्या माणसांच्या अधिपत्याखाली राहतो आणि ते जे म्हणतील तसंच आपण करतो. हे बौद्धिक पारतंत्र्य तिला नको आहे. त्याला अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा असेल तर समाजात साक्षात वावरलं पाहिजे, म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवा धर्म असतो. सेवा हे सगळ्यात उत्तम असतं, त्यामुळे ती नर्स पेशा स्वीकारते. म्हणून ती नर्स होते. रुग्णांच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते. इतकी ती त्यामध्ये स्वतःला समर्पित करते आणि ती उत्तम नर्स ठरते. अशी आहे आपल्या
अनुची आगळी वेगळी कथा आणि तिचं स्वभाव. सोप्या पद्धतीत सांगितलं की नाही मी. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. कंप्लीट तुम्ही स्टोरी वाचली ना तर तुम्हाला काहीही म्हणजे काही मनाने लिहू शकता. मग त्यासाठी तुम्हाला एक मिनिट बाळगणं. त्यामुळे तुम्हाला कुठचाही प्रकारे तुम्हाला मला तेच टिपिकल लिहिलं पाहिजे, जशास तसं लिहिलं पाहिजे असं काहीही नाही, ते बंधनकारक नाही. तर बोर्डिंगातलं बघा, बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याचप्रमाणे मुलांचे ते लाडके शिक्षक होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडून देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजणच बेस्ट ट्राय करत होते आणि गुरुजींची त्यांच्यावर विशेष माया होती, जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन ते बसत, त्यांचा अभ्यास घेत, पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा ते मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले. 7वी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडतात. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळात शिक्षक पदावरची नोकरी केली, नोकरी मिळवून दिली, आपली उदरनिर्वाहाची सोय झाली. उदरनिर्वाह म्हणजे पोट भरण्याचं त्यांचं साधन. तर उदरनिर्वाहाची सोय झाली तर विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. आणि इथे हे सांगितलं आहे की आता हे जे मी सांगते ना तुम्हाला, आपले आवडते शिक्षक, यामध्ये हे सगळं तुम्ही जशाचं तसं लिहू शकता की एक आदर्श शिक्षक कसा असावा की माझे शिक्षक असे होते म्हणून आम्ही असे आहोत. तर यातले बरेचसे पॉईंट तुम्ही तिथंही लिहू शकता. तर आपल्या उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाही. दर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन म्हणजे नारळ देऊन त्यांच्या पाया पडत आणि त्यांचा आशीर्वाद घेत. आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते आग्रही करत. अशा प्रकारे सर्व आजी माजी सर्व विद्यार्थ्यांच्या गुरुजींवर जीव होता आणि गुरुजींना तेवढंच ते सन्मान द्यायचे. ओके बाळांनो, माझ्या मते हे खूप उत्तम प्रकारे मी एक्सप्लेन केलं आहे. आणि अजूनही काय असेल जसं भिडे दाम्पत्याचं आहे किंवा त्या टॅक्सी ड्रायव्हरचं सांगा आणि संपतची भावविशेषता काहीतरी सांगा, हे थोडक्यात आपण पेपर होऊ देत, मी सगळे डाऊट क्लिअर करते. ओके, कारण सकाळपासून हा 3रा लेक्चर आहे, कारण तेच माझं होतं आहे. 2 प्रायव्हेट होते आणि आता हे तुमचं. त्यामुळे उत्तम प्रकारे तुम्हाला मी काय महत्त्वाचं आहे काय आहे हे सगळं तुम्हाला मी सांगेन. बघा आता हे मुलाखत उपाययोजित मराठी लेखन. आता याच्यामध्ये मुलांना सगळ्यात जास्त अवघडणा हा प्रकार जातो बरं का बाळांनो, कारण इथे कुठच्याही प्रकारचं पॅसेज नसतं, हे काय लिहायचं काय नाही. तर उपयोजित लेखन आहे. मुलाखत कशी असावी. आता मला सांगा, चला तुम्ही त्या टेक्स्च्युअलीप्रमाणे नका जाऊ, तुम्ही मुलाखत घेताय कोणाची, तर काय पाहणं आवश्यक आहे, तर त्याची हिस्ट्री, त्यांचा समाजात असलेली त्यांची जागा, त्यांचा समाजात असलेला वावर, त्यांचं नाव, त्यांना किती लोक त्यांना आदर्श मानतात, किंवा हे सगळं आपल्याला संवाद करताना अगोदर सगळं आपल्याला थोडंसं याच्यामध्ये उपाययोजित लेखनमध्ये आपलं कौशल्य किंवा आपण जेही आजपर्यंत आजूबाजूला पाहिलं आहे ते सगळं आपल्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता बघा, मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत काय. तर आमचे मत असं आहे की मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज आणि वाचकांच्या मनाला भावेल अशी असावी. करेक्ट. मुलाखतदात्याच्या अल्पपरिचय देऊन अनौपचारिक गद्यांनी आरंभ करावा, म्हणजे थोडक्यात आरंभ करावा. तुम्हाला हे मोठे मोठे शब्द येत नसतील तर ओके, तर थोडक्यात आरंभ तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतरनं मुलाखतदात्याशी सहज संवाद साधता आवश्यक असतं. ते संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी, म्हणजे विषयाची थोडक्यात तुम्हाला आशय ते सांगावा. आणि मुलाखतीची सुरुवात एवढी आकर्षक आणि श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रम रंगात येईल आणि पुढे व्यवस्थित तुम्हाला ते समजेल. आणि मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव, मुलाखतदात्याचा एखादा अनुभव जो आहे, किस्सा जो आहे, तो इथे आपल्याला हलके फुलके ठेवावे. त्यानंतरनं मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. झालं.
आले इतकं सोप्या पद्धतीने. आता पुढचं, माहिती पत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी. थोडक्यात स्पष्ट करा. होय, ऑब्व्हियसली असायलाच हवी. ग्राहकांपर्यंत पोचण्याचे काम माहितीपत्र हे उत्तम साधन आहे. माहितीपत्र म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. आपण किती आपलं जे आपण ग्राहकांपर्यंत आपला प्रोडक्ट उत्तमोत्तमरित्या आपण पोहोचू, त्याला त्याची मेन इथे स्किल आहे. माहिती पत्रकाच्या दृश्य मांडणीत मजकूराला विशेष महत्व है. एडवर्टाइजमेंट याद आ गया आपको? जाहिरात लेखन, बस उसका ही आपको लिखना है. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी भाषाशैली ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पन्हाळीक नसावी आणि मनाची पकड घेणारी आणि सहज आशयध्वनित करणारी असावी. माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी, परंतु ती अवास्तव मांडणी असणारी नाही, याची काळजी आवश्यक आपल्याला ठरते. उदाहरणार्थ, आमच्या घरगुती पोळी भाजी केंद्रात पोटभर जेवण मिळेल, घरच्या जेवणाचा अनुभव येईल, कमी किमतीत चवदार अन्न मिळेल. एवढ्या माहितीसाठी पोटभर जेवण, घरच्या चवीचा स्वाद, किंमत कमी, द्याल तुम्हीही दात अशा एकाच वाक्यात सांगताना मनाला स्पर्श करणारी भाषाशैली ही माहितीपत्रकात असणे सहाय्यक ठरते. बरोबर आहे. म्हणजे मोठे मोठे उत्तरं वाचून लोकांना बोर होईल असं काही लिहायचं नाही आहे. सोप्या पद्धती सुव्यवस्थितपणे तुम्ही एकदम सुंदररित्या ती माहिती लिहिली, ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलं तर आकर्षित ग्राहक नक्कीच तुमच्यापर्यंत आकर्षित होईल. आता पुढचा प्रश्न आहे, अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. अहवाल का जरुरीचा आहे? तर अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. बरोबर आहे. कार्यक्रमातील बारीक सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतलेली असते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नोंदी ठेवणं आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळणे शक्य होते आणि भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठे मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींचा अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी त्या विषयाचे, त्या संदर्भाचे योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. आता पुढचं, माहितीपत्रकाचे वेगळेपण तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करा. इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक कसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल याची काळजी घेतली पाहिजे. आजपर्यंतची बाजारात नवनवीन उत्पादने येतात. आज रोजी नवीन उत्पादने, नवीन प्रोडक्ट येतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचे वेगळेपण टिकवणे हे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळीप्रमाणे केली जाते. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. त्यासाठी इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा आकार, वेगळी मांडणी आणि रचना, वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. हे मार्क आपल्याला 4 मार्काला येणार आहे आणि 2 कृती यापैकी आपल्याला जे येतील ते सोडवायचं आहेत. आता पुढे बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता पहिली कृती काय? खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखती कार्यकर्तृत्वाची ओळख असते. हे विधान स्पष्ट करा. आता त्यांनी मुद्दे दिलेत. मुलाखत म्हणजे कार्यक्षेत्रांमध्ये त्यांचा ठसा कसा होता, असाधारण व्यक्ती, आव्हाने आणि विशेष आदर. तर इथे लिहायचं आहे, एखादी सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य कामगिरी करते तेव्हा त्या व्यक्तीची जडणघडण, जीवनपट जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. नवीन कोणी काय आलं, आपल्याला खूप महत्त्वाचं असतं ना ते बघणं. तर हे खूप महत्त्वाचं असतं. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलते करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. प्रश्नांच्या माध्यमातून अशा व्यक्तींना
बोलते करण्याची जबाबदारी मुलाखतकाराकडे असते. मुलाखतीत कार्यसिद्ध व्यक्तिमत्वांचा जीवन प्रवास त्यांच्या तोंडून ऐकता येतो. यशाचे शिखर गाठत असताना भोगाव्या लागलेल्या यातना, संघर्ष, जिद, परिस्थितीशी झुंज, सोबती यांसारख्या कितीतरी गोष्टींवर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. ज्या अंगी मोठेपणा त्या यातना कठीण, ही ओळ काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवन प्रवास हा नक्कीच संघर्षमय असतो. जगावेगळी आव्हाने समर्थपणे हे स्वतः सिद्ध करू शकतात. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने स्वसिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात. मुलाखतीच्या माध्यमातूनच या संदर्भाच्या आपल्या मनात असणाऱ्या आदरात आणखी वाढ होते. बरोबर. आता हे खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकांची रचनेची वैशिष्ट्ये सांगा. तर मी रॅन्डमली घेते कारण बरं आहे वेळ आहे. खालील माहितीपत्रकातून कोणतेही संस्था, उत्पादन, सेवा यांची वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय होत असतो. माहितीपत्रकामुळे एखादा उत्पादकाला नवीन बाजारपेठ सहज आपल्याला प्रवेश करता येते. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळात विश्वासार्ह माहिती लेखकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे माहितीपत्रक आहे. आणि माहितीपत्रकाचा मुख्य हेतू माहिती देणे हा आहे. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. माहितीपत्रकातील माहिती सत्य, वस्तुनिष्ठ असावी. माहितीचे स्वरूप हे सुटसुटीत असावे. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी आणि सामान्य लोकांना समजेल अशी असावी. माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रक असल्याची ओळख असते. नवनवीन योजना, सेवा, उत्पादने यांची सविस्तर माहिती देण्याचे काम माहितीपत्रक करत असते. विश्वासार्ह माहिती देण्याचे काम जे आहे ते माहितीपत्रक करत असल्याने त्यांची उपयुक्तता महत्त्वाची असते. आपल्या उत्पादनाची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक एक उत्तम साधन आहे. ते वाचकांना नेहमी आकर्षित करते. आता काय काय मुलांना असेल की मिस हे का सांगते, तर खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. 14 मार्काचं, त्यामुळे मी प्रत्येक उत्तर हे एक्सप्लेन करते आहे की यातलं एक 2-4 पॉईंट जरी तुम्ही लिहिताल तर ते महत्त्वाचं आहे. आणि ऑलमोस्ट माहिती म्हणा, बघा ना, सगळ्यात सेमच आहे. तर सगळं मिक्स करून एक 2-3 पॉईंट जरी आले तर त्यात तुमचा फायदा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. अहवाल म्हणजे सुस्पष्टता, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, विविध क्षेत्रातील त्यांची गरज. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि वैज्ञानिक यांसारख्या क्षेत्रांमध्ये एखाद्या संस्थेत राबवलेल्या कार्यक्रमाची लेखी सविस्तर आढावा अहवाल म्हणजेच अहवाल होय. ओके. आणि अहवाल लेखनात कार्यक्रमाचे हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, विवेचन, महत्त्वाच्या घटना, संख्यात्मक आकडेवारी, निष्कर्ष यांच्यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद असते. यामध्ये वस्तुनिष्ठ असणे गरजेचे असते. एखादी घटना वा प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाल नेहमी नोंदी अचूक आणि सुस्पष्ट हव्यात. अहवालाची मांडणी ही तार्किक हवी. अहवालाच्या शेवटी आवश्यक तो संदर्भ आणि शिफारशी जोडाव्यात. अहवाल विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. अहवाल लेखनात कर्त्याचे मत, निष्कर्ष टाळून त्यातील घटक सत्य असावेत. कार्यक्रमातील नोंदी, संदर्भ, शिफारशी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवाल विश्वसनीय वाढते. विविध संस्था, छोटे मोठे उद्योग तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींची अधिकृतता प्राप्त व्हावी म्हणून अहवाल गरजेचे असते. समजलं तुम्हाला अहवालाची काय गरज असते, कोणत्या कोणत्या क्षेत्रात असते तेही सांगितलं मी. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व लिहा. आपण कोणाची मुलाखत घेतो त्यासाठी आपण काय करतो, मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक आणि अपेक्षित असते तेवढे समारोप म्हणजे एंड तेवढेही परिणामकारक असणे गरजेचे असते. इतका वेळ कसे अगदी छान जुळून आले, पण आता कुठेतरी थांबायला हवे. हे थांबणे म्हणजे काळ साध्य आहे. असा शब्दांचा वापर मुलाखतकाराने करावा. म्हणजे काय, हे चला बंद करा, झालं भाषण,
किंवा झालं मुलाखत असं नाही बोलून चालणार ना. तर इथे आपल्याला काय करायचं आहे की बघा इतकं सगळं सुरू झालं आहे, इतकं चांगलं सगळं चाललं आहे आणि काय करायचं, काळ साध्य आहे, आपल्याला काळासोबत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी पूर्णविराम, अंशतः पूर्णविराम असं म्हणायचं आणि अंशतः पूर्णविराम देणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर श्रोत्यांना अरे चा फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारी समारोप करायचा असतो. मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर मुलाखतीचा अर्क म्हणजे त्याचा मेन मुद्दा रसिकांसमोर मांडता यायला हवा. मुलाखतीचा शेवट हा सकारात्मकच हवा. आणि दुसरं म्हणजे मुलाखतीच्या या टप्प्यावर रसिकांना श्रोत्यांना सहभागी करून घेता येऊ शकते. मुलाखत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत आता संपले याचा जराही अंदाज श्रोत्यांना आलेला नसतो. अशा वेळी अनपेक्षितपणे ती संपवावी. करेक्ट ना. अजून हवीशी वाटत असताना ती संपवावी, परंतु ती अपूर्ण अर्धवट राहिली अशा स्थितीत संपवू नये. श्रोत्यांना भरभरून मिळाल्याचे समाधान हे खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही मुलाखतीमध्ये. पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असले तर चालले असते असं वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप ठरतो. डन. मी ऑलमोस्ट 14 मार्काचं जेही महत्त्वाचं आहे क्वेश्चन्स किंवा यातलं काही येईल, यातलं नाही येणार चालेल, याच्या रिलेटेड येतं आणि जे मी शिकवलं तेच लिहायचं बाळांनो. यात आपल्याला कुठचंही नवीन किंवा वेगळं काहीतरी आपल्याला लिहायचं नाही. मी जे सांगितलं ते आपल्याला सर्व लिहायचं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला करा. 5-10 मिनटात मी थोडासा ब्रेक घेईन आणि जेही तुमचे डाऊट आहेत ते सॉल्व करेन. त्याच्यानंतर आपण ग्रामर करूया. आता पुढचं बघूयात मुलांनो. हां, व्याकरण. अरे आलं की ग्रामर, मला वाटलं अजून वेळ आहे. आला ग्रामर आपला. आता बघा यातलं मी आधी पूर्ण पेपर सोडून घेते मुलांनो. मग त्याच्यानंतर ना आपण ग्रामर एकदम सविस्तरपणे आपण शिकूयात. आता बघा योग्य पर्याय निवडा. माणसं छान मुलं जमली आहेत. कालच्यासारखं आजचा पण रिस्पॉन्स आहे. आता पण सध्या 12,688 लोक आपल्यासोबत आहेत आणि येस एवढी आपल्यासोबत आता सध्या बघतायत व्हिडिओ हा. योग्य पर्याय निवडा. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात. आता आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण प्रश्नपत्रिके उत्तर लिहायचे आहेत. आपल्याला कुठच्याही प्रकारे मनाने लिहायचं नाही आहे. म्हणजे एक असं येतो आणि एक असं येतं. जो पहिला असो की वाक्य रूपांतरण करा. 4 प्रकारची वाक्य असतात: विधानार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी. हे तर तुम्हाला माहितीच आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे विधानार्थी, वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह म्हणजे ते उद्गारार्थी वाक्य, प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी, आणि कुणाला आपण आज्ञा देतोय, ऑर्डर देतोय ते होतं आज्ञार्थी वाक्य. आता बघा माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात. सगळ्यात पहिला ते आहे प्रश्नार्थी वाक्य. बरोबर. आता कधीही जेव्हा आपण जेव्हा लिहितो प्रश्नाचा उत्तर, पॉझिटिव्हमध्ये प्रश्न विचारला असेल तर उत्तरामध्ये नाही, नको, नसे, नव्हे हे शब्द येणं गरजेचे आहे. आय रिपीट, जर तुम्ही एक मिनिट बाळा येस मिळाला. तर आपल्याला बघा इथं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना, इथे कुठे नाही, नको, नसेन आलंय, तर हे फक्त विधानार्थी आणि प्रश्नार्थीमध्ये होतो. हे सगळं ट्रिक आहे, तर लक्षात ठेवा. पॉझिटिव्हमध्ये जर प्रश्न असेल तर उत्तरामध्ये नाही हवं, आणि निगेटिव्ह, आणि जर इथे निगेटिव्ह असेल म्हणजे नकारार्थीचं वाक्य असेल. विधानार्थीमध्ये 2 प्रकार असतात, होकारार्थी आणि नकारार्थी. तर नकारार्थीमध्ये वाक्य असेल तर प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह पाहिजे. आता माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात. इथे कुठे नाही असं कुठं आहे शब्द. येस, तिसरा. बघा त्या मुलीने बरोबर उत्तर दिलं. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. बरोबर. आता हे नाहीत आलं. आता दुसरं बघा. बघा मुलांनो, मुली उत्तर देत आहेत, तुम्ही शांत बसलात. मुलांकडनं अपेक्षा उत्तराची. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. मी काय म्हणलेलं तुम्हाला, पॉझिटिव्हमध्ये असेल तर आपल्याला आन्सर निगेटिव्ह द्यायचं आहे, निगेटिव्ह असेल तर आपल्याला उत्तर पॉझिटिव्ह हवा. तर याचं उत्तर येईल जगात सर्व सुखी असा. प्रश्न काय, एक मिनिट माझंच. येस, जगात सर्व सुखी असा कोण आहे. इथे उत्तर काय येणार बाळांनो, जगात
सर्व सुखी असा, हे आपल्याला असं पूर्ण लिहायचं. एक उत्तर आपल्याला ऑप्शन लिहायचं, एक उत्तर पूर्ण आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. सुखी असा कोण आहे. आता याचं संदर्भ, याचा मूळ अर्थ काय काय नाही हे आता शॉर्ट नोटीसमध्ये नाही सांगणार. फक्त लक्षात ठेवा, पॉझिटिव्हमध्ये आपल्याला विधानार्थीचं वाक्य असेल, त्याच्यामध्ये नाही, नको, नसे, नव्हते प्रश्नार्थीमध्ये असायला पाहिजे, किंवा प्रश्नार्थीमध्ये नाही, नको, नसे नसेल तर इथं सिम्पल सेंटेन्स पाहिजे. आता इथे इथं नॉर्मल आहे, जगात सर्व कोणी नाही, नाही शब्द आलाय तर जगात सर्व सुखी असा कोण आहे. आहेचं विरुद्धार्थी नाही, असं पण करू शकतो आपण. आता प्रतीक्षण. आता आपण जाऊया आपल्या समासाकडे. समास, खूप प्रकारची समास आहेत आणि आपण विस्ताराने ते सगळं करायचं आहे. तुम्हाला वाटेल की मिस एवढंच बोलल्या आणि मिसनं काही शिकवलं नाही. नाही बाळांनो, असं काहीच नाही होणार. समास आपल्याला अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मी. फक्त आताही लक्षात ठेवा, प्रतीक्षण, राष्ट्रार्पण किंवा रिपीटेड वर्ड जो होतो ना, गैरहजर, यथाशक्ती, पावलोपावली शब्द 2 वेळा आला, यथा किंवा प्रति असे जे शब्दचे वाक्य असतात ते सगळे येतात अव्ययीभाव समास. ओके, कोणत्या समासामध्ये येतात ते? अव्ययीभाव समासामध्ये येतात. आणि दश दिशा या सामासिक शब्दाचा अर्थ काय? आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दश हे जे शब्द आहेत ना, मी संस्कृतमध्ये बोलली, या शब्दांचा समूह जिथे येतो. आता इथं समूह तर नाही आहे, दश दिशा आहे. दश म्हणजे संस्कृत शब्द आहे. जिथे संस्कृत शब्द येतो तिथे विचारच सोडून द्यायचा, आपण डायरेक्ट लिहायचं द्विगु समास. त्याला कोणता समास येतो? द्विगु समास. संस्कृत नंबर म्हणजे द्विगु. मग त्याच्यामध्ये काय येणार? द्विदल आणि त्रिकोण, पंचप्राण, चौरस्ता, काय येणार, आणि सप्तर्षी, षटकोण आणि काय येणार, 8 अष्टप्रधान असंही होतं, नवरात्री, दशदिशा, हे सगळे शब्द द्विगुमध्ये येतात. द्विगु म्हणजे संस्कृत नंबर, लक्षात ठेवा. आणि त्याची स्पेलिंग असं आहे, दला हे म्हणजे अर्ध आहे आणि गला उची मोठी उकार. योग्य तो पर्याय निवडा. एक मिनिट बाळांनो. आता हा भावे प्रयोग ओळखायचा सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. खूप सोपं आहे. तुम्हाला वाटलं असेल कर्मणी, कर्तरी, आणि भावे किती अवघड आहे मॅडम, कसं करायचं आम्ही, तर तो खूप सोपा आहे. एक मिनिट ना बाळांनो. 3 प्रकारचे आपल्याला प्रयोग असतात आणि यातला आपल्याला जे आहे ते आपल्याला 3 प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये पहिला आहे कर्तरी, कर्मणी आणि तिसरा आहे भावे. तर तबेलातून व्रात्य घोडा पसार झाला, हा येतो कर्तरी प्रयोग. कसा आला, कसा तुम्ही ओळखला, मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. 5 मिनटं वेळ घ्या ना, सम पेशन्स, थोडंसं धीर धरा. खूप सोप्या पद्धतीने आता अवघड झालं ना. ज्यांनी केलं आहे वेल अँड गुड, जर कोण लिहिलं आम्हाला येतं तर खूप छान आहे, पण खूप सोप्या पद्धतीने आणि तुम्ही 5 मिनटात शिकणार आहे. मी तुम्हाला चॅलेंज देते, 5 मिनटात नाही शिकलात तर बघा तुम्ही आपले हे प्रयोग. आणि हे तर मी शिकवलं तुम्हाला, मी कसा ओळखायचा. अजूनही आपण पूर्ण शिकूया. द्विगु पक्क समजलं तुम्हाला, संस्कृत नंबर म्हणजे द्विगु आहे ना. आता पुढचं बघूयात आपण. पेज चेंज होते. येस, पुढचं आहे कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. त्याला आम्ही याच्यात खूप आहे. तर कर्मणी प्रयोगाचं इथे वाक्य बनतो. कर्मणी प्रयोग, त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले, भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता आणि सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. आता कर्मणी प्रयोग म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य असतं. पहिलं पण म्हणजे कर्मणी वाक्य म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य असतं. आणि इथे आपल्याला सांगितलं आहे की रोखले, मावळ्यांनी युद्धभूमीवर घेरले किंवा रोखले, हे असं असतं. आणि आता इथे बघा, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता, भाग्यश्री जणू आमच्यात
नव्हतीच हे नाही येणार. आम्ही त्यांना द्रुकद द्रव्य शालनात नेले नाहीत. तर हे येतं आम्ही दर्याचा मुखवटा चढवला होता. हे येतं कर्मणीचं वाक्य. आता हे बघा अलंकार आहेत. अलंकारमध्ये अनन्वयन आहे, अपनुती आहे, अतिशयोक्ती आहे, अर्थांतरन्यास आहे आणि आणखीन कुठचं आहे का मुलांनो अलंकारमध्ये? येस, एवढेच आहेत. अनन्वयन, अपनुती, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास. खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे ते पण फक्त 5 मिनटं. 5 मिनटं प्रयोगासाठी द्या, 5 मिनटं अलंकारासाठी द्या, पटकन होऊन जाईल. आता हे बघा दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. वरील काव्यप्रकार तो आहे अतिशयोक्तीचा, ओव्हरनेस. हे कसं ओळखलं मी तुम्हाला सांगेन. आणि दुसरं आहे सागरासारखा गंभीर सागरच. आता सागर तर यातलं उपमान काय येणार? सागर. बस हे शब्द असेच असतात. पहिला शब्द शेवटचा शब्द सारखाच असतो. आपल्याला यातला 2 पैकी सागर, आईसारखी आईच, उपमान आईच, वाघासारखा शूरवाघ, छत्रपती महाराजांसारखे छत्रपती महाराजच, तर छत्रपतीच हेच येणार आपले उपमान. समजलं मुलांनो? आता पुढे बघूयात आपण काय आहे. येस, आता वाक्यप्रचारांचे 2 प्रकार येतात. एक तर आपल्याला इथे अर्थ येतो आणि त्याचा वाक्यात उपयोग करा. किती सोप्या पद्धतीने दिलेला आहे. आता विसर्ग देणे म्हणजे काय येतं तर सोडून जाणे, लिव्ह, सोडणे. आणि विसर्ग देणे या वाक्यप्रचाराला वाक्यात उपयोग करा. मी माझ्या वाईट मित्रांच्या संगतीला विसर्ग दिला. मी माझ्या वाईट मित्रांच्या संगतीला विसर्ग दिला असंही आपण लिहू शकतो. आणि पहा इथे आम्ही सांगितलं तुम्हाला हे 5 पैकी तुम्ही शक्यतो सूर्य नाही उगवला किंवा मी पाहिलेला अविस्मरणीय सामना काही लिहू शकता तुम्ही या 2 पैकी. किंवा माझे आवडते शिक्षक तर भरभरून लिहिता येईल. आपले जे झाले गडीमध्ये आपण वाचलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. शाळेची घंटा बोलतीये हे पण खूप सुंदर आहे. आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण इथे 5 मिनटं थांबूयात. मग 5 मिनटं मी थोडीशी ब्रेक घेते आणि तुम्हाला कंटिन्यू मी शिकवते. पूर्ण आपले ग्रामर आपण सगळाच करणार आहोत. फक्त मला 5 मिनटं वेळ द्या बाळांनो. वेट. यहाँ पे बच्चों के मैंने देखा आपको पेपर बहुत अच्छे अच्छे कमेंट्स आए, बहुत अच्छा पढ़ाते हैं, बहुत अच्छा समझाया मैम, ये बहुत आ गया. किसी बच्चा बोल रहा है हिंदी सिखाओ. भाई कल सोया था क्या मेरे बच्चा? कल हो गया बेटा हिंदी का पेपर. अभी हिंदी कहाँ से पढ़ाऊँ मैं तुझे? और किती लिंक लिहायचं. ओके, क्वेश्चन बँक सोल्युशन घ्या मॅम. क्वेश्चन बँक नाही आलं रे बाळा माझ्याकडे.
स्टार्ट करते मॅम प्लीज हिंदी. वेडा आहे हा मुलगा, हिंदी मागतो. बरं हिंदीमध्ये बोला बच्चा. अच्छा अच्छा ठीक है, मैं हिंदी भी थोड़ा बहुत बोल लूँगी और साथ में मेरा मराठी भी कंटिन्यू रहेगा. बिकॉज हिंदी बोलो. यस मैम प्लीज़ हिंदी बोलो. सॉरी बच्चों, मैंने आप लोगों के बारे में सोचा ही नहीं, कंप्लीटली मराठी बोल दिया. चलो ग्रामर पोर्शन हम लोग करेंगे. अभी किसी ने मुझे अच्छा क्वेश्चन पूछा है कि स्वमत और अभिव्यक्ति, इसमें फ़र्क क्या है. तो स्वमत का बच्चों कैसा है, जैसे देखिए यहाँ पे स्वमत और अभिव्यक्ति. स्वमत अभिव्यक्ति में स्वमत का जो पहला क्वेश्चन होता है वो एज ए रिलेटेड आपको आपके पैसेज वे आपको लिखना है अपना खुद का थोड़ा सा अभिप्राय डाल के. फिर उसके बाद आपको यहाँ पे नेक्स्ट जो है वो आपका खुद का एक्सपिरियंस लिखना है. ओके, तो वो होता है दूसरा. आपको मराठी मला दोन्ही लँग्वेजमध्ये बोलावं लागतील ना रे बाळांनो, कारण इथे खूप मुलं आहेत ज्यांनी नॉन मराठी आहेत. त्यांचाही तुम्ही विचार करा. सगळे आपण सोबत राहतो, महाराष्ट्रात राहतो, तर आपण दोन्ही लँग्वेजमध्ये बोलूयात. बघा मराठी बोला. अरे बाबा थांबा मराठीच बोलते. तर मराठीमध्ये खूप सारी गावची पण मुलं आहेत आपली. आपण मुंबईमध्ये राहतो म्हणून आपल्याला मराठी, फक्त मराठी, हो रे बाबा मराठीमध्ये बोलते. तर आपल्याला मराठीमधूनच बोलायचं आहे आणि आपल्याला हे सांगायचं आहे की स्वमत आणि अभिप्रायमध्ये स्वमत जे आहे ते पॅसेजच्या रिलेटेड लिहायचं आहे आणि अभिप्राय जे आहे ते स्वतःचं आपल्याला, आपला अभिप्राय काय, तुमचं मत काय, हे आपल्याला लिहायचं आहे. चालू केलं मराठी. पुन्हा तेच मेसेज टाकतात मुलं. बरं आता मी तर लिहायला चालू करते मी आणि मला पेज हवा आहे. हेमल सर, आपण पेज ओपन करूया आणि आपण सुरू करूया. हेमल सर, लिखना है सर. हाँ बस इतना ही लगा कुछ. ओके थैंक यू. वो तो सर अभी पहला है समास. आधी आहे समास. बाळांनो मला इथे ना फ्लॅश पडतंय पूर्ण, त्यामुळे मला मी काय लिहिते मला समजत नाही. तर तुम्हाला दिसतं, मी माझा व्हिडिओ पाहिला तर मला ते समजलं की ते दिसतं व्यवस्थित. तर बघा पहिला अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. अक्षर घाणेरडे येत आहेत मला माहिती आहे, पण या पेनची अशी एवढी मोठी नीप आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. सॉरी फॉर दॅट. आणि बहुव्रीही. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय तुम्ही, वेळ काढून व्हिडिओ बघताय, त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. फायदा तुम्हालाच होणार आहे, सोप्या पद्धतीने शिकायला मिळणार आहे तुम्हाला सगळं. आता यातलं अव्ययी भाव म्हणजे काय, तर अव्ययी भावाची असं तर तुम्ही सोप्या पद्धतीने शिकायला गेलं की अगर आपको डेफिनेशनली बताए जाएंगे तो वो बहुत अलग होता है. तो यहाँ पे आपको कैसे बताना है, इथे तुम्हाला कसं सांगायचं आहे, एक सामासिक शब्द म्हणतात आणि नवीन जोड शब्द तयार होतो. कमीत कमी दोन शब्दांचं एकत्रीपणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार करतो त्याला म्हणतात. म्हणजे दोन वेगवेगळे शब्द असतात, त्याचा अर्थ पण दोनदा वेगळा असतो, तो असतो आपला अव्ययीभाव समास. ते पण नाही समजलं राहून दे. प्रतिक्षण, ओके, आ जन्म, प्रतिक्षण, आ मरण, गावोगाव. फक्त एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये रिपीट येतं पूर्ण, पुन्हा पुन्हा तो शब्द येतो, पुन्हा पुन्हा शब्द येणे, पुन्हा शब्द येणे, त्याला म्हणतात एक. आणि आ जन्म वगैरे असे शब्द येतात तिथे, आ जन्म, आ मरण. शब्द आणि आ जन्म, आ मरण हा शब्द आणि प्रति येतो इथे. आणि बिनधास्त, बिनचूक, यथाक्रम आणि यथा, बस या शब्दांचा शक्यतो जास्त वापर केला जातो.
म्हणजे काय, पावलोपावली, गावोगावी असे शब्द येतात, दिवसेंदिवस, जागोजागी, इलिट्रेशन म्हणतात ना त्याला इंग्लिशमध्ये, तो शब्द येतो. किंवा आमरण, आवासून, आजन्म असा शब्द येतो. प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवार असा. किंवा यथामती, यथाक्रम, यथा, बेपर्वा, बेशिस्त असे शब्द बनतात. त्याला म्हणतात अव्ययीभाव समास. आता बाळांनो, तत्पुरुष म्हणजे तत्पुरुषमध्ये पण इथे त्यांनी प्रकार दिला आहे. आता तुम्हाला काय काय मुलांना विभक्ती, कर्मधारय असं थोडंसं कन्फ्यूज होतं, तर तुम्ही तिथे सरळ सरळ तत्पुरुष समासही लिहू शकता. तत्पुरुषमध्ये 2 प्रकार आहेत, आणि 2 नाही, ॲक्च्युली 3 प्रकार आहेत. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष, दुसरा आहे कर्मधारय, आणि तिसरा आहे द्विगु समास. तर यातलं मी तुम्हाला द्विगु खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. संस्कृत नंबर म्हणजे द्विगु. आता तुम्ही म्हणाल मी तत्पुरुष, द्विगुसाठी मी तत्पुरुष लिहू का, तर द्विगु तत्पुरुष समास असं तुम्ही लिहू शकता. संस्कृत नंबर म्हणजे द्विगु, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं. आता तत्पुरुषमधले जो पहिला येतो तो विभक्ती असतो. तर विभक्ती कसं होतो मी सांगते तुम्हाला, त्यात पण एक ट्रिक आहे. जसं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला विभक्तीचा टेबल लक्षात आहे का तुम्हाला, सलाते, सलानाते, द्वितीया आणि चतुर्थी, नेहिशी, निहिशी तृतीया, ऊन, हून, सून पंचमी, चाची, चे, पुन्हा चहातक, ते येणार षष्टी, आणि सप्तमीमध्ये त, ई, आ, आणि संबोधन म्हणजे नो. हे असतो विभक्तीचा टेबल आहे. हा टेबल ज्यांना माहिती आहे त्यांना हे व्यवस्थित जमणार. तर लोकांना, आता याचा विग्रह केला तर लोकांनाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा लोकप्रिय, ॲक्च्युली शब्द आहे, सॉरी, लोकप्रिय. आता लोकप्रियचा अर्थ काय होतो, लोकांना प्रिय, बरोबर. आता जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा हा शब्द जर विभक्तीच्या टेबलमध्ये असेल, विभक्ती प्रत्यय असतील, तर तो होतो विभक्ती तत्पुरुष समास. आता सलाते, सलानाते आला ना, ना शब्द, ना शब्द आला. द्वितीया आणि चतुर्थी विभक्ती दोन्हींमध्ये पण येतो सलाते आणि सलानाते. तर ना शब्द आल्यामुळे हा होतो विभक्ती तत्पुरुष. अजून घेते मी चोरभय किंवा घरमालक. हे सोपं आहे, घरमालक. आता घरमालकाचं काय होणार, घराचा मालक. आता हा चा शब्द कुठे आहे, चाची षष्टी विभक्ती आला ना, मग तसं ओळखायचं विभक्ती तत्पुरुष. हे थोडक्यात आहे विभक्ती तत्पुरुष. आणि द्विगु समास मी सांगितलं, अव्ययीभाव सांगितलं. आता मला सांगा कर्मधारय काय असतो. तर कर्मधारयमध्ये शक्यतो इथे आपल्याला कर्मधारयासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात, आणि त्यातील एक पद विशेषण, दुसरे पद नाम असते. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं विभक्तीचा वापर केलेला जात नाही. आता समजा एक एक्झाम्पल मी घेते, मान धन. आता मान धन, आता मानाचे धन असंही होत नाही, किंवा मान हे शब्द पण प्रथमामध्ये, धन हे शब्द पण प्रथमामध्ये. इथे कोणताही सलाते, चचाची, ऊन, हून, सून, तया किंवा नेहिशी, निहिशी असं काही लागलेलं नाही आहे. या शब्दांच्या मागं पुढं वगैरे काय लागलं आहे का, इथे, इथे किंवा इथे किंवा इथे काही लागलेलं नाही की नाही. तर तो सिंपल म्हणजे कर्मधारय समास आहे की नाही. सोपं, इतकं सोप्या पद्धतीने कधी शिकलं होतात का. तर हे आहे कर्मधारय समास. 3 समास झालेले आहे. विभक्ती तत्पुरुष म्हणजे जेव्हा आपण याला वेगळं करतो, तर याचं जेव्हा आपण विलगीकरण करतो त्यावेळेस घरमालक, घराचा मालक चा शब्दाने त्याचं येतं, म्हणून तो विभक्ती तत्पुरुष. आणि कर्मधारेमध्ये शक्यतो एक रंगाचं नाव पण असतं बाळांनो. ती पण एक मी बघितलं खूप ठिकाणी चान्सेस असतात की एक रंग असतो आणि एक विशेषण असतं, तेही होतं. आणि दुसरं म्हणजे जसं सांगितलं मी, दोन्हीही प्रथम चरणात असतात, म्हणजे विभक्तीच्या प्रथमा विभक्तीत असतात, दुसऱ्या विभक्तीत नसतात. जसे नीलकमल, निळ रंग आला की नाही, तर तो शक्यतो कर्मधारयामध्ये असतो. आणि द्विगु म्हणजे संस्कृत नंबर. झाले एवढे समास. आता आणखीन पुढचं समास आहे आपलं द्वंद्व समास. द्वंद्व समास आपण 10वी कक्षेत शिकलो होतं.
कोणत्या प्रकारचे असतात बाळांनो द्वंद्व समास? 3 प्रकारचे असतात. एक असतं इतरेतर, सोप्या पद्धती शिकणार हो, फक्त 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटात होईल सगळे. दुसरं असतं वैकल्पिक, जरासं स्पेलिंग बघून घ्या, गडबड नको. आजच माझ्या मुलांनी गडबड केलेली आहे प्रायव्हेट स्टुडंटांनी स्पेलिंगमध्ये, तर तुम्ही तसा नका करू. मग येणार समाहार. समाहार द्वंद्व. समाहार म्हणजे हार, आपण जो घालतो हार. आता तुम्ही म्हणाल मिस यातलं ओळखायचं कसं? तर खूप सोपं आहे बाळांनो. इतरेतरला विग्रह करताना आणि लागतं. इतरेतर म्हणजे रिलेशन. मी हे सगळं खोडून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित येईल दुसरं करायला आपल्याला. इतरेतर म्हणजे काय बाळांनो? रिलेशन. आता रिलेशन म्हणजे काय? आई वडील, भाऊ बहीण आणि कृष्ण अर्जुन जेही रिलेशन येतात ते येतात आपल्या इतरेतर द्वंद्वमध्ये. पती पत्नी आणि पुन्हा काय येतो बघा ह्याच्यामध्ये नात्यांमध्ये 1 2 या अशा शब्दामध्ये जे येतात ते येतात. इथं माय लेकरे हे पण आपल्या इतरेतरमध्ये येतं. आणि कुलूप किल्ली जे विग्रह केल्यावर ज्याचा दोघांमध्ये संबंध असतो एकमेकांशी त्याला म्हणतात इतरेतर. इतरेतर म्हणजे रिलेशन, हे लक्षात ठेवा. आणि त्याला आणीने आपल्याला विग्रह करायचा आहे. वैकल्पिक म्हणजे कुछ नहीं याद रखना है भाई, ऑपोजिट्स, फिनिश. ऑपोजिट जिथं जिथं शब्दांची विरुद्धर्ती होते त्याला म्हणतात वैकल्पिक समास. पास नापास. आणि हा शब्द कनेक्ट होतो किंवाने. किंवा याचा विग्रह कोणत्या शब्दाने होतो? तर ह्याचा विग्रह होतो किंवा शब्दानी. येस, किंवा शब्दानी होतो. म्हणजेच काय? पास नापास, पास किंवा नापास. मग नंतर येतो लहान मोठे, लहान किंवा मोठे, इष्ट अनिष्ट, इष्ट किंवा अनिष्ट. त्याच्यानंतर येतो देव दानव, देव किंवा दानव, न्याय अन्याय, न्याय किंवा अन्याय, राव रंक, राव किंवा रंक. समजलं? आणि समाहार द्वंद्व म्हणजे याला होतो वगैरेनी, याला होतं वगैरे. याचा अर्थ होतो की एका शब्दाला एका अर्थाला खूप साऱ्या शब्दांनी ते बोललं जातं. म्हणजे शब्द तो एकच पण त्याला खूप सारे प्रकार त्यामध्ये निवडलेले असतात. आता यांनी काय म्हणलं बघा, ज्या द्वंद्व समासात सामासिक शब्दांचा इतर गोष्टींचा समावेश असतो, यस, दुसऱ्या गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. आता जसं गप्पा गोष्टी, आता मी जे तुमच्याशी करते ते पण गप्पा आहे, तुम्ही जे बाहेरच्यांशी करता ते गप्पा आहे. आपले प्रसंग वेगवेगळे आहेत पण त्याला नाव काय देतो आपण? गप्पा गोष्टी. एक गोष्टीमध्ये अनेक साऱ्या गोष्टी म्हणून त्यामध्ये मिळून ती गोष्ट तयार झाली आहे त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. त्याच्यामध्ये काय तो केर कचरा. आता आपण केर काढतो घरातला, आपण म्हणतो का काडी पडली, केस पडला, कागद पडलं, भाजीचं देठ पडलं, नाही ना म्हणत. आपण म्हणतो मी कचरा आम्ही काढतोय. तर कचरा हा शब्द समाहार द्वंद्वमध्ये होतो. आणि तो विग्रह कसा होतो? समाहार कैर कचरा वगैरे असा शब्द होतो. चहा पाणी. आता चहा करताना चहा टाकली, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकला, साखर टाकला, उकळी दिली असं म्हणतो का? नाही, चहा रेडी आहे घ्या असं म्हणलंस तर कुठल्या कुठे गेली असते महाराष्ट्रीयन आपण. तर असं पण म्हणत नाही. तर त्याला एकच शब्द आहे. तर खूप सारे मेनी थिंग्स इन्क्लूड इन वन वर्ड. इट्स कॉल्ड अ समाहार द्वंद्व. आय रिपीट इन फ्यू मिनिट. इतरेतर रिलेशन आणि त्याचं हे असणार विग्रह करण्याचं. वैकल्पिक म्हणजे सगळे ऑपोजिट वर्ड. आणि समाहार म्हणजे एका गोष्टीमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यात मिसळलेल्या आहेत बघून ती गोष्टी तयार झाली आहे. यस, भाजीपाला, सलाते सलानाते हे कसं करणार? आता सलाते सलानातेमध्ये ते तुम्हाला करावं लागेल बाळा. इथं काही काही जणांनी खूप छान मराठी झालं आहे, खूप छान मरखा किती सुंदर दिली आहे की अशा प्रकारे शिकवत आहे. माझं व्याकरण जे आहे ते खूप छान पद्धतीने होतं आहे. खूप छान आम्हाला मोटिव्ह मिळतो, एक प्रकारचं आम्हाला मिळतं, हे होतं समाधान मिळतं की आम्ही काहीतरी करतो आहे ते मुलांपर्यंत जात आहे. आता लास्ट आहे बहुव्रीही. नावच बघा ना, बहुव्रीही, कोण, कुठला, अनोळखा, तिसरा. बस इतकं सोपं त्याचं उदाहरण आहे. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे कमी महत्त्वाची असतात आणि तिसऱ्याच पदाचा अर्थ असतो तो असतो बहुव्रीही समास. जसे अखंड, कमलनयन, दशानन, पंचमुखी, अनाथ,
गजानन, त्या गोष्टीचा अर्थ वेगळाला असतो. आता अनाथ, अरे तो मुलगा अनाथ आहे. आता अनाथ आपण त्या मुलाला नाव ठेवलेलं आहे ना, तो मुलगा अनाथ आहे. मग तिसऱ्याचा बोध जो होतो ना तो होतो बहुव्रीही. अजून एक सोपी ट्रिक सांगते, बघायचं. पुन्हा शब्द रिपीट होतात का? आ प्रति यथा नाही आहे, तत्पुरुष विभक्ती वगैरे ते नाही आहे, द्वंद्व नाही आहे, लिहून टाका बहुव्रीही. असंही तुम्ही बहुव्रीहीची व्याख्या करू शकता. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितले की बघा अष्टभुजा, आता अष्टभुजा कोणाला आहे? आपल्या देवी मातेला आहेत. मग देवी मातेला आपण अष्टभुजा नाव दिलेलं आहे, तर ज्याला आपण पर्टिक्युलर एक नाव देतो तो असतो बहुव्रीही समास. गाऊन त्याची बहुव्रीही समास, तिसऱ्या पदाचा बोध होतो याच्यामध्ये. बाळांनो समजला समास? सोपं आहे की नाही किती? चला आता आपण पुढचं घेऊयात. पुढचं घेऊयात आपण आता पुढच्यामध्ये काय येणार? प्रयोग. सगळ्यात सोपं आहे रे बाळांनो हे तर. प्रयोग 3 प्रकारचे प्रयोग असतात. पहिला असतो कर्तरी, दुसरा असतो कर्मणी. करमणी असा शब्द नसतो. रचा इथं आपल्याला करायचं जोड शब्द येतो. आणि तिसरा असतो भावे प्रयोग. चला सुरुवात व्हा. आता इथून आता जे मुलं बघतायत कोणी म्हणणार नाही की मला समजलेलं नाही आहे. बघा सोपा पद्धत. सगळ्यात पहिला भावे प्रयोगाचं एक मी तुम्हाला उदाहरण देते. भावे प्रयोग जो आहे, आता एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला भावे प्रयोगाचं सोप्या पद्धत. आकाशात ओके, मी भावे प्रयोगाचं एक उदाहरण लिहिते. 5वं आहे असं म्हणतात. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. युद्ध हेच आहे ना युद्धभूमी. येस युद्धभूमीवर घेरले. आता बाळांनो खूप सोपं आहे. वाक्य वाचायचा. दुसरा वाक्य हे स ला ना ते या शब्दात आला तर तो होतो भावे प्रयोग. हाय लॉट, कितना इजी था, मुझे तो पता ही नहीं था. आला की नाही सोपा? यातला दुसरा वाक्य आता बघा, स आला की नाही, स ला ना ते, या 4 शब्दांपैकी कुठचाही शब्द दुसरा आला असेल तो होतो भावे प्रयोग. ओके. आता दुसरं बघा, कर्मणी शक्यतो असतं भूतकाळातला वाक्य. बस हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यात तुम्हाला म्हटलं पहिल्या शब्दाने पहिला जर लिंग तो पुरुष लिंग असेल तर शेवटचा पुरुष लिंग असेल. तुम्ही केलं असेल तर व्हेरी गुड, खूपच चांगलं, उत्तम आहे. पण हे आपल्या रॅपिड रिडिंग मुलांसाठी, पटकन ज्यांना शिकायचं असतं ना त्यांच्यासाठी हे. ओके. भूतकाळातला वाक्य कर्मणीचा असतो. आणि कर्मणीमध्ये शक्यतो आता बघा एक्झाम्पल मी सांगते कर्मणीचा आहे. युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले. अजून एक सोपं घेऊयात जे आपल्याला पटकन पुढं पण शिकायचं आहे. कप्तानाने सैनिकांना, नाही हा वेगळा, तो कर्मणी नाही होते. आणि दुसरं तो भावे कर्मणी करायचं आपल्याला. येस, कर्मणी मिळाला मला. शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली. आता हा लावली शब्द कुठे येतो बाळांनो? आणि अजून एक ट्रिक सांगते. शेवटी शक्यतो ल हा शब्द येतो. ला शब्द कर्मणीमध्ये ल येतो. शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली भूतकाळातली वाक्य की नाही, पण तो होतो भूतकाळातला वाक्य कर्मणी. आणि कर्तरी म्हणजे हे शक्यतो वर्तमान काळातलं वाक्य असतं. आणि शक्यतो शेवटी याच्या कर्तरीमध्ये त हे मोस्ट ऑफ दी
गॅरंटी आहे की त्याचा त हा शब्द येतो. शेवटचा शब्द काय होतो इथे? शेवटचा शब्द येतो त. इतकं सोपं आहे. किती मिनटं शिकलात? झालं की नाही? 5 मिनटं. तर गुड. हे बघा, पुन्हा एकदा सांगते. कर्तरीमध्ये वर्तमान काळातलं वाक्य असतं. शेवटचा शक्यतो त असतं. कर्मणी भूतकाळातलं वाक्य असतं आणि शेवटचा शब्द ल असतो. भावे प्रयोगमध्ये दुसऱ्या शब्दाला स ला नाते आलं तर तो असतो भावे प्रयोग. विभक्ती आहे, स ला नाते जी आहे ती विभक्ती. तर मग पण नको आहे आपल्याला. आपल्याला नाच हवं आहे. स ला नाते हेच आपल्याला शब्द आहे. न सुद्धा नको आहे आपल्याला, नाच हवं आहे. तर हे शब्द जर आले तर तो होतो भावे प्रयोग. किती मिनटात शिकला ना बाळांनो? मी सांगितलं की नाही 5 मिनटात शिकला. उगाचच घाबरता तुम्ही. चला आता पुढे बघूयात आपण. आता उद्या येईल की नाही पटकन भावे प्रयोग? आम्ही कसा अभ्यास करणार, आम्ही काय करणार? मी वाचते बरं का तुमची कमेंट. त्यामुळे मी वाचलेलं की आम्ही कसा अभ्यास करणार मॅडम इतक्या लवकर, असं तसं म्हणून मला लिहिलं होतं. आता पुढचं बघा. अजून पुढचं आपलं ग्रामर आहे आता अलंकार. अलंकार करूयात. हे पण खूप लवकर मी शिकवणार आहे. पहिला आहे बाळांनो, थोडंसं स्पेलिंग कठीण आहे तर प्रॅक्टिस करा घरी. अनन्वयन आमच्याकडे वर्षभर करून आम्हाला येत नाही आहेत स्पेलिंग. आम्हाला वर्षभर करून सुद्धा आम्हाला व्यवस्थित आमच्या मुलांना, ज्यांना आम्ही प्रॅक्टिकली शिकवतो किंवा ऑफलाईन घेतो, त्यांना सुद्धा नीट स्पेलिंग येत नाही. तर तुम्ही तर आज करताय किंवा करत आलाही आहेत, मान्य आहे, पण स्पेलिंगकडे लक्ष द्या. अपन्नती आणि त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आणि तिसरा आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास. र नाही आहे बहुतेक, अर्थांतरन्यास नाही, बरोबर आहे, अर्थांतरन्यास बरोबर आहे. आता बघा, अनन्वयन म्हणजे काय? अनन्वयन म्हणजे तो दुसरा कोणी नाही, त्याच्यासारखा तोच, त्याला म्हणतात अनन्वयन. काय म्हणतात बाळांनो? त्याच्या सारखा तोच. मी तुम्हाला कुठचीही डेफिनेशन शिकवत नाही आहे, मी तुम्हाला डायरेक्टली ट्रिक देते आहे. जे कोणी तुम्हाला माझ्या मते आजपर्यंत दिलं नाही दिलं मला काहीच माहीत नाही, पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने इथं देते आहे. ओके, स्क्रीन साईडला घ्या. कुठल्या साईडला घेऊ राजा? तर आता ऐक, अनन्वयन. अनन्वयनमध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगते. आहे हा ताजमहल एक जगती तो त्याच्या परी. ताजमहल हा ताजमहलासारखा, हा आंब्यासारखा गोड हा आंबाच, आईसारखे दैव दुसरे नाही, आईसारखे दुसरे, आईसारखे दैवत आईच, सॉरी असं येतं. आणि अजून एक येतो बघा याच्यामध्ये, आपण बघूयात आणखीन अनन्वयनची वाक्य जी आली तर आपल्याला उदाहरणाला. अनन्वयनमध्ये या दानाशी या सागरासारखा गंभीर सागरच. ओके, असं आपल्याला वेगळ्या पद्धतीने लिहावं लागेल. छत्रपतींसारखे दुसरे छत्रपतीच, असंही आपण बोलू शकतो नवीन वाक्य. तर अशा प्रकारे त्याच्यासारखा तोच, त्याच्याप्रमाणे दुसरा कोण झालाच नाही आहे, त्याला म्हणतात अनन्वयन. अपनुतीमध्ये न नसे, बस या दोन शब्दांचा शब्दप्रयोग होतो. न नसे हे शब्दप्रयोग जिथे झाले तिथे होतो अपनुती अलंकार. म्हणजे न नयन हे पाकळ्या उमलल्या सरोंजातील, न हे वदन चंद्रमा हा शिरीदाचा गमे कवळ. झाला. आणि आणखीन बघा, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. आलं नसे, न या शब्दाचा जिथे प्रयोग होतो तिथे होतो अपनुती. अतिशयोक्ती म्हणजे ओव्हरनेस, काहीच अर्थ नाही हो त्या गोष्टीला, उगाच बडून बडून सांगणं, त्याला म्हणतात. जसं एक्झाम्पल, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं आलं. दमडीचं तेल किती असेल? एवढंसं येत असेल. सांगितलं सासूबाईंचं नाणं झालं. मामाजी मला प्रॉब्लेम आहे माझा, 1 मिनिट.
भाऊजींची शेंडी झाली. ओके सर, फाईन. भाऊजींची शेंडी झाली, उरलं ते तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट वाहून गेला. तर या दमडीच्या तेलात एवढं सगळं शक्य आहे का? सांगा. नाही ना शक्य. मग ते आहे ओव्हरनेस. आता दुसरं ओव्हर सांगते. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निजत तनुवरी डागलाय. म्हणजे जो घोडा असा अंबरी असा खिंकाळलाय, त्याच्या पायाचं जे खूर लागलं आहे, जे चंद्रात जे काळं डाग दिसतं, त्या घोड्याच्या पायाचं खूर आहे. कुठं शक्य आहे? काव्य अगोदर झाले, नंतरनं जग झाले सुंदर. रामायण आधी, मग झाला राम जानकीवर. शक्यच नाही ना. आधी राम जानकीवर झालं, मग रामायण आलं, मग काव्य, मग जग सुंदर झालं. सचिनने आभाळीत चेंडू टोलावला, तो गगनावरी जाऊन ठसला. तोच दिवस दिसते जैसा दिसतो चंद्रमा हसला. म्हणजे आपल्याला कधी कधी सकाळी चुकून चंद्र दिसतो ना, पहाटे वगैरे असतो ना चंद्र, तर ते म्हणतात की हा सचिनने लागवलेला टोलावा आहे. आहे सचिन तेंडुलकर महान खेळाडू आहेत, त्यांबद्दल काही प्रश्नच नाही. पण हे ओव्हर सांगतात. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळे सूर्याशी. याने बघा इथं लिहिलं, किती सुंदर आहे. मुंगी आकाशात कशी उडेल आणि ती कशी पकडेल, ती सूर्याला कशी गिळेल. तर ते अतिशयोक्ती. अर्थांतरन्यास म्हणजे 4 ओळींचं वाक्य असतं. संपलं. कुठं आपल्याला लक्षात करायचं आहे? आपण वाक्य आपण वाचलं नाही, डेफिनेशन वाचलं नाही, काहीच नाही. भरभरून 4 ओळी लिहितात. हां, अतिशयोक्तीला पण असतं, नसतं म्हणून नाही, पण ते वाचताना समजतं की हे अतिशयोक्तीचं वाक्य आहे, हे अति बोलतात. आणि अर्थांतरन्यासचं अजून एक सांगते तुम्हाला. अर्थांतरन्यास म्हणजे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे, म्हणजेच अर्थांतरन्यास. आपण आहोत चांगले, पण आपल्यापेक्षा आपला मित्र किती चांगला आहे हे सांगणं म्हणजे अर्थांतरन्यास, असं त्याचा अर्थ होतो. समजलं थोडक्यात तुम्हाला? आता हे 4 पण आपले पक्के झालेले आहेत. सोपं आहे की नाही अर्थ सगळा? तर माझ्या मते आणखीन काय राहिलं आता? वाक्यप्रचार. आणि येस, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी थोडं कवितेचे पटकन शॉर्टली मी कोटेशन देते, ते बघा. आणि होपफुली ग्रामर सगळं क्लिअर केलेलं आहे. वाक्यप्रचार 4 ऑप्शन असतात, ते तुम्हालाच लिहायचं आहे. शॉर्ट नोटीसमध्ये आता ते 10 मिनटात 5 मिनटात होईल असं नाही आहे. आता ओके, मी आता कवितांच्या सगळ्यांचं तुम्हाला शॉर्टली मी कोटेशन सांगते की काय काय लिहायचं आहे. पहिला कल्पना दुधाळे यांची कविता आहे. ती कविता आहे रोज मातीत. रोज मातीत या कवितेमध्ये भारतीय संस्कृतीतील स्त्रियांचे योगदान किती मोलाचे आहे हे आपल्याला जाणीव करून देते. आणि स्त्रीबद्दलची एक कष्टाची भावना आपल्या मनात दाटून येते. ही मूल्यात्मक शिकवण या कवितेतून दिली आहे. मी सगळ्यांचा आशय सांगते, आणि तुम्ही हे जरी यातलं बी थोडंफार जर लिहिलात तरी तुम्ही याला पूर्ण मार्क घेताल. आता दुसरं बघा. हां, थांब रे थांब जरा आषाढ घना. बोरकर यांची उत्तम असे कविता आहे. आणि या कवितेमध्ये आषाढ महिन्याची पावसाची बरसात होती आहे, आणि हळदीच्या धुवा म्हणजे त्या हळदीचं ऊन आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला जाऊन बाहेर निसर्ग पाहायचा आहे. तर हे निसर्ग पाहायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल बाळांनो? तर आम्हाला त्या पावसाला थोडंसं सांगावं लागेल की बाबा रे पावसा, थोडं थांब, मला बाहेर जाऊ दे, आणि सुंदर जे निसर्गात जे रंग पसरलेत वेगवेगळे तुझ्या जीवात, म्हणजे कणसामध्ये जे तुझे दूध भरलेले आहेत किंवा काही जे क्रॉप आलेली आहेत, शेती आलेली आहेत, ते डोळे भरून पाहू देत, असं ते आपल्या आकाशातल्या ढगांना कवी थांबण्याची विनंती करतात. थांब रे आषाढगणा, कारण माणसाने पावसाळी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा आणि निसर्गाचे दान मनाच्या गाभाऱ्यात साठवावे, ही शिकवण या कवितेत मिळते. आता पुढचं बघा. नेक्स्ट आहे मुलांनो, रंग माझा वेगळा. सुरेश भटांची ही गझल आहे. दुःखे सोसताना कलंदर वृत्तीने जगावे, कलाकारी वृत्तीने सगळं घ्यावे. व्यवहारिक जगातही माणसांवर नितांत श्रद्धा, प्रेम असावे. हा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही एक उत्तम अशी लिहिलेली गझल आहे.
हो गया कोई कुछ आवाज आई और सडनली कंटिन्यू बस 10-15 मिनिट काय सर दिसतोय का मुलांनो सर यहाँ पे नहीं दिख रहा है सर ओके फाइन मैं कंटिन्यू करती हूँ आ गया शायद से आ गया सर आ गया थँक यू सर अँड सॉरी फॉर डिस्टर्ब यू समुद्र कोंडून पडलाय तर समुद्र कोंडून पडलाय समुद्र हा कोत्या महानगरीत जाळ्यात अडकला आहे अथांग अफाट अस्तित्व असलेला समुद्र हा छोट्याशा आपल्या महानगरात अडकून पडला आहे व्यस्त बंदिस्त महानगरीय जीवनात आखरून गेलेल्या त्रासलेल्या बालपणाची दाग तुम्हाला माहिती 32व्या मुलाचं आयुष्य त्याला जमीन म्हणजे काय माहीत नाही त्याचं आयुष्य त्या 32व्या मजल्यावरच अडकून पडलं आहे आणि एक समुद्र लास्टला फिरत 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 एका रेल्वे स्टेशनला येतो तिथे छोटा मुलगा पाय मुडपून आपले झोपलेला असतो बस त्या छोट्याशा बाकावर त्याचं आयुष्य आहे या दोन बालपणाची व्यथा समुद्र कोंडून पडलाय या कवितेत आपल्याला ऐकायला मिळते मग मुलांनो लास्ट आहे आपलं शेवटचं आहे आरशातील स्त्री हिरा बनसोडे यांची ही खूप सुंदर कविता आहे संसारी स्त्रीचे प्रतिबिंब म्हणजे आरशातील स्त्री ही आरशातील स्त्री संसारात जकडलेल्या स्त्रीची उमेद वाढवते तिला पुन्हा जगायला सांगते आहे परंपरेचे जोखड झुगारून आधुनिक स्त्री स्वतःचा सन्मान राखते ही जाणीव करून देणे आवश्यक आहे अशा प्रकारे मी कवितांचं तुम्हाला सांगितले आहे आपल्या गडीचं वगैरे अणूचं वगैरे सगळे सांगितलेलं आहे भिडे कुटुंबाचं म्हणजे भिडे कुटुंब हे अतिशय संस्कारी असे दोघं नवरा बायको आहेत ते अणूच्या घरून भेटून जाताना त्यांना एक टॅक्सीवाला मिळतो तो टॅक्सीवाला अतिशय चांगला असतो आणि त्याच्या नकळत त्याच्या हातून अपघात होतो एक माणूस मरणाच्या समीप आलेला असतो पण या टॅक्सीवाल्याची काहीच चूक नसते आणि रात्री 12:30ला त्या टॅक्सीवाल्याची साक्ष देण्यासाठी भिडे कुटुंब तेथे थांबतात आणि ते पोलीस स्टेशनला जाऊन त्या टॅक्सीवाल्याची साक्ष देतात त्यामुळे तो टॅक्सीवाला सुखरूप बाहेर येतो असं भिडे कुटुंबाचं व्यक्तिमत्व टॅक्सीवाल्याचं काय तर टॅक्सीवाला इमानदार सुसंस्कृत असा एक व्यक्ती आहे तो आपले काम इमानी इतबारी करतो तो दिवस पाळीसोबत रात्रपाळीचंही काम करतो तो एक्स्ट्रा पैसे मिळाल त्याला घरादाराला जाऊन जेवायला वेळ नाही तर तो कुठला उसळपाव खायला एका हॉटेलमध्ये थांबतो आणि एक अचानक शोधत आलेली अनु नावाची जी कथेची नायिका आहे तिला नोटच्या शोधात असते ती नोट देण्यासाठी तो तिला मदत करतो आणि सगळ्यात प्रसंगाला कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे अनु ज्या नोटेच्या शोधात होती ज्या मेलेल्या छोट्याशा चिमुकलीने ती नोट दिली होती तिचे टॅक्सीवाला हे बाबा असतात हे असं आपल्याला सांगू शकतो आपण बाकी आणखी गडीमध्ये पण तेच आहे की गडीमध्ये बोर्डिंगात मी सगळं सांगितलेलंच आहे संपताला पटकीचा आजार झाला होता जो संपत म्हणलेला की गुरुजी तुम्ही अकोल्याला नका जाऊ तुम्ही जर गेलात तर 4-5 दिवस येत नाही तो म्हणला की आपल्याला लवकरात लवकर आपल्याला करावंच लागेल प्रयत्न नाहीतर आपली शाळा पुढे उभारणार नाही आणि तो गेला तसा संपत पटकीच्या आजाराने मरून जातो आणि ते गुरुजी आल्यावर धाय मोकलून रडतात आणि तेव्हा त्यांनी संकल्प करतात की जरूर मी दवाखाना गावात लवकरात लवकर दवाखाना सुरू करेन असं तुम्ही लिहायचं आता मी 5 मिनिटासाठी तुमचे व्हिडिओ वाचते तर त्या 5 मिनिटात मी बघते काय डाऊट असेल तर नाहीतर आपण इथे थांबूयात मॅम कुठूनही करा बाळांनो काहीच प्रॉब्लेम नाही कुठूनही करू शकता तुम्ही गुड नाईट बाबा बाळांनो मला पण भूक लागली असे नका विचारू रे खरंच मला भूक लागली आहे मी तुमच्यासाठी उभी आहे तर पटकन मला प्रश्न विचारा कविता कोणती कविता येईल बाळा सगळ्याच करून जा सगळ्याच व्यवस्थित आहेत येतील तुला कविता आणखीन काही उपाययोजित लेखन मी सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा नव्याने सांगायची गरज नहीं। बेटा हिंदी में एक्सप्लेन करना नहीं, आप सुनो, कल मराठी का पेपर है, आपको मराठी में लिखना है तो आपको वो मराठी में ही पढ़ के जाना पड़ेगा। हिंदी में बात करूँगी तो समझ में नहीं आएगा। भक्ती आहे मी काय महत्त्वाचं असेल कोणाचं काही डाऊट? मॅम निबंध किती पेज लिहायचा? हो चांगला प्रश्न आहे बाळा। निबंध किती पेज लिहायचा? तर निबंध 2 पेज तरी भरून हवा आहे। 10 मार्काचे की नाही, 1 पेजला 5 मार्क, 1 पेजला 5 मार्क। आणि निबंधाची सुरुवात कोणत्या तरी कवितेने करा आणि मग ती कविता नंतर मग मूळ आशय घ्या, मग मूळ आशय नंतर मग पुन्हा एक छोटीशी कविता करा,
अतिउत्तम. कविता सुरुवात जर तुम्हाला कवितेने करता आली तर खूपच सुंदर आहे. नाही तर म्हणजे ॲज रिलेटेड कोणती कविता नाही, त्या विषयाच्या अनुसरून तुम्हाला कोणती कविता करावी लागेल. 2 पानांचा तरी तुम्हाला निबंध हवा आहे. टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, होऊन जातं. फक्त शेवटचे 15 मिनटं निबंधासाठी ठेवा बस. कारण खूप लेंदी आहे पेपर. ग्रामर तर खूप सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट फक्त लक्षात ठेवा, शेवटची 15 मिनटं निबंधाला लागतात, 15 ते 20 मिनटं. आणि उपमान सांगा ना मॅम. उपमान म्हणजे तोच रे बाबा. उपमान म्हणजे खूप काही मोठं येत नाही. सागरासारखा सागर, भीमासारखा शूर भीम, तर तो भीम 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 जो 2 वाक्य असतात ना त्यातलं तो मूळ उत्तर लिहायचं आहे. उपमा उपमेय असं काही येत नाही, उपमानच येतो आणि तेच लिहायचं आहे फक्त वळ. वृत्तांतलेखन नाही येत रे बाबा. कथामध्ये काय करायचं आहे, कथामध्ये फक्त आपल्याला बघूनच उत्तर लिहायचे, दुसरं काय करायचं नाही आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये असं लिहितो तेव्हा ती ओके. हो, पेननी काढायचं, कंपल्सरी पेन यूज करायचं आहे बेटा. अभिव्यक्तीला किती वेळ ओळ लिहावी. अभिव्यक्तीला साधारणतः 10 ते 15 ओळी लिहायचं, 12 ते 15 ओळी जसं मी सांगितलं. आणखीन मुलाखत मी सांगितलेलं आहे. आशय सौंदर्य म्हणजे कवितेच्या त्या 3 ओळी तेच लिहायचं आहे. ऑप्शन नंबर टाकायचा आहे येस. सारांश लेखन येणार नाही आहे. हो चालेल. व्याकरण लेखन आम्ही सोडू असं काहीतरी म्हणतायत तर चालेल. चलो चलो, बाकी मला वाटत नाही काय डाऊट असेल. हो की नाही. हुशार मुलं आहेत आम्ही, आम्हाला डाऊट सगळा अभ्यास झालेला आहे आमचा. महाराष्ट्रात राहणार आहे, आमच्या बोलीभाषेतली मराठी आहे. धूम मचाएंगे सर बच्चे लोग कल. ओके मुलांनो, चला इथे थांबूयात आपण. आणि होपफुली खूप चांगलं व्यवस्थित पेपर लिहा रे माझ्या बाळांनो. आणि उद्या व्हिडिओला लाईक करा प्लीज, म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी तुमचे मित्र मैत्रिणी जर असतील 12वी त्यांना मी शिकवायला येईन. लाईक नसेल तर मग मी नाही शिकवणार, मग एवढ्याच व्हिडिओवर त्यांना तहान भागवावी लागेल. तर प्लीज कृपया लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे भरभरून पेपर लिहा, उत्तम पेपर लिहा. आणि उद्या पेपर कसा गेला, माझी मदत कुठपर्यंत झाली त्याबद्दल थोडंसं 1-2 वाक्य लिहा. थँक्यू म्हणलं नाही तरी चालेल, फक्त म्हणा की मॅडम तुम्ही शिकवलेलं आलं, मला समाधानी पोचपावती मिळेल. सगळ्यांना परीक्षेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भरभरून मराठीचा पेपर लिहा, उत्तम मराठी लिहा. महाराष्ट्रात राहतो आपण, आपली बोलीभाषा आहे, त्यामुळं आपल्याला दाखवायचं आहे आपण किती बेस्ट मराठी लिहू शकतो. चला मुलांनो, बाय अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू आणि सगळ्यांना शुभरात्री.